तर ही आहे गोष्ट पालमपूर या गावाची, द स्टोरी ऑफ पालमपूर, क्लास 9ची NCERT बेसिक्स. आणि ही आहेत पालमपूरची गरीब जनता. अरे बघू शकता किती गरीब आहेत रे हे. ह्या बिचाऱ्यांना 2 वेळेचं अन्नही मिळेना. सो ही पालमपूरची गरीब जनता. ओके, तर सुरू करूयात. पालमपूर नावाचं एक गाव आहे, त्यांनी बेसिकली इमॅजिनरी गाव दिलंय, त्यामुळे आपण ही लोक पण इमॅजिनरी टाकली तिथली. बहनजी, नो ऑफेन्स. तर सगळ्यात आधी बघूयात यातली मेन ऍक्टिव्हिटी जी आहे, गावातले मेन जो व्यवसाय आहे तर ते फार्मिंग आहे. नॉन फार्मिंग ऍक्टिव्हिटीज कमी आहेत. इलेक्ट्रिसिटी कॅपॅसिटी चांगली आहे. वॉटर पाईपलाईन, कॅनल याची कनेक्टिव्हिटी जास्त आहे. त्यासोबतच नियरच्या सिटी सोबत रस्त्यांनी चांगल्या प्रकारे कनेक्टेड आहे. आता फार्मिंग ऍक्टिव्हिटीज म्हणजे जी शेती वगैरे आपली जी चालते, ओके, जे प्लांट ग्रो केलं जातं. त्यानंतर नॉन फार्मिंग मध्ये डेअरी वगैरे ह्या ऍक्टिव्हिटीज ह्या गावात कमी दिसतात. सो हे गावाच्या इकॉनॉमिक्सचं बेसिक आहे. ओके, जर रस्ते कनेक्टिव्हिटी चांगली असणार तर इकडनं माल ट्रान्सपोर्ट करायला सोपं पडणार आहे. जेवढं माल ट्रान्सपोर्ट करायला इझी सुविधा, तेवढ्या आता मालाचा पैसा जास्त मिळणार आहे. आता समजा तुम्ही एका जिल्ह्याचे IAS ऑफिसर झाले. जिल्ह्यामध्ये IAS ऑफिसर आहे आणि तो डिस्ट्रिक्ट तुम्हाला कुठला तरी सांभाळण्यासाठी दिलाय, आणि ते डिस्ट्रिक्ट मध्ये भरपूर प्रॉब्लेम आहेत, की पॉवर्टी असेल, बाकीच्या गोष्टी असतील. तर मग तुम्ही काय करणार? तर मग ह्या बेसिक गोष्टी जर तुम्ही नीट केलं ना, ट्रान्सपोर्ट, फार्मिंग जर चांगलं नसेल तर नॉन फार्मिंग, डेअरी झालं किंवा इतर काही छोटं मोठं हातकाम झालं, हे जर तुम्ही जिल्ह्यात प्रमोट करायला यशस्वी ठरले, आणि रुरल जिल्हा आहे छोटासा आपला, तर तुम्ही तिथली इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज वाढवू शकणार. ओके, त्यामुळे हे बेसिक महत्वाचं होतं. आणि यात फार बेसिक बघणार आहे आपण, जास्त ताण पण देणार नाही. तर ऑर्गनायझेशन ऑफ प्रोडक्शन. ओके, म्हणजे प्रोडक्शन कसं होतं किंवा कुठले कुठले फॅक्टर्स हे प्रोडक्शनसाठी उपयोगी ठरतात. तर प्रोडक्शन म्हणजे काय? एखाद्या गोष्टीचं उत्पादन होणं. ओके, आता मग मला सांगा की प्रोडक्शन आणि मॅन्युफॅक्चरिंग मध्ये काय डिफरन्स आहे? तर रॉ मटेरियल वापरून त्याला कन्वर्ट केलं दुसऱ्या गोष्टींमध्ये, तर त्याची मॅन्युफॅक्चरिंग झाली, आणि नवीन गोष्टीचं उत्पादन केलं प्रॉपर, तर ते प्रोडक्शन झालं. हा डिफरन्स आहे. आता ऑर्गनायझेशन ऑफ प्रोडक्शन, त्याचे देर आर 4 मेन इन्ग्रेडियंट्स ऑफ प्रोडक्शन ऑफ गुड्स आणि सर्व्हिसेस. गुड्स आणि सर्व्हिसेस, गुड्स म्हणजे वस्तू, सर्व्हिसेस म्हणजे सेवा. ओके, तर यांचे प्रोडक्शन होण्याचे 4 मेन आहेत, म्हणजे इन्ग्रेडियंट्स आहेत. तर ते कसे हे बघूच, पण त्यासाठी एक मस्त ही गोष्ट पण सांगतो. की समजा तुम्ही तुमच्या होणाऱ्या सासऱ्यांकडे गेलात, तुमच्या होणाऱ्या बायकोचा हात मागण्यासाठी, आणि ते तर असं म्हणणार नाही की हे गॅस श्रीफळ आणि माझी मुलगी, नक्कीच नाही. ते विचारतील काम काय करतो, तुम्ही म्हणाल धंदा. मग तुम्ही म्हणाल की एंटरप्रिनरशिप करायची, मला एंटरप्रिनर होणार आहे मी मोठा. ओके, आज तुम्ही मला किंमत नाही दिली म्हणून काय झालं, एक दिवस मी लय मोठा माणूस आहे, असं काहीतरी बोलले तुम्ही. आणि मग ते म्हणले कसला एंटरप्रिनरशिप करतो, तुम्ही म्हणलात की ऍग्रिकल्चर. ते म्हणले काय माहिती आहे तुला एंटरप्रिनरशिप मधलं? तर मग तू सांगितलं की मला प्रोडक्शन माहिती आहे, कशाचं, गुड्स आणि सर्व्हिसचं कसं होतं, त्यासाठी काय काय लागतं. ते म्हणले काय लागतं? तू म्हणला लँड लागते, जमीन लागते कुठलाही उद्योग करण्यासाठी, लेबर लागतं त्याच्यावर काम करण्यासाठी, फिजिकल कॅपिटल लागतं. ओके, जे वापरून, फिजिकल कॅपिटल म्हणजे काय, जे वापरून तुम्ही नवीन गोष्टी बनवू शकता. उदाहरणार्थ हार्वेस्टर झालं, स्प्रिंकलर झालं, पाईपलाईन झाल्या. आणि त्याच्यात पण 2 भाग पडतात, वर्किंग कॅपिटल आणि फिक्स कॅपिटल. वर्किंग कॅपिटल म्हणजे काय, की जे तुम्हाला असं डेली वापरात लागणार आहे. ओके, फर्टिलायझर झालं, सीड झालं, आणि ते चेंज करत राहावं लागणार आहे. म्हणजे सीड्स वगैरे नवीन नवीन आणणार ना तुम्ही प्रत्येक पिकावेळी. त्यानंतर त्याच्यातच पुढे फिक्स कॅपिटल, फिजिकल कॅपिटलमध्ये जे कॅपिटल जे फिक्स असेल. आणि मग उदाहरणार्थ बेसिक टूल्स असतील, ॲग्रिकल्चरमध्ये ट्रॅक्टर असेल, आता हा तर 5-10 वर्षांनंतर बदलणार ना, इनडायरेक्टली तो फिक्स असेट आहे. ओके, तर हे आहे.
त्यानंतर ह्युमन कॅपिटल, म्हणजे आता फिजिकल कॅपिटल झालं. ह्युमन कॅपिटल काय आहे? तुम्ही स्वतः एंटरप्रिनर आहेत, माणसं आहेत, लेबर. ओके, हे ह्युमन कॅपिटल झालं. आता तुम्ही तुमच्या होणाऱ्या सासऱ्यांना म्हणाले काय करणार? ऍग्रिकल्चर, बरोबर म्हटले होते. आता बिगेस्ट प्रॉब्लेम ऍग्रिकल्चर मध्ये काय असतो की लँड ही फिक्स असते. म्हणजे एक गाव आहे, त्याच्यात लँड तर फिक्स आहे ना ऍग्रिकल्चर साठी. मग तुम्ही काय केलं? एक कुठं वसाड पडलेली जमीन होती तुमच्या आज्याची, ओके, तिला वेस्टलँडला कल्टिवेबल लँड बनवलं. ओके, आणि ते म्हणले काय, तुझे फादर इन लॉ म्हणले अरे गाय बने, तुला सीझन तरी माहिती आहेत का? शेतीतली शेती करायला चाललो तू, तुम्हाला का माहित नाही? एक खरीप असतो आणि एक रबी असतो. ओके, आता आपल्या भारत म्हणजे आपल्या महाराष्ट्रीयन शाळेत तरी आपण शिकलोय काय, उन्हाळा पावसाळा हिवाळा. हे तर आपण लाईनीने म्हणायचं ना, उन्हाळा पावसाळा हिवाळा. ऋतू कुठली? उन्हाळा पावसाळा हिवाळा. तर जून जुलैच्या नंतर म्हणजे याच्या हे म्हणता येईल मध्ये किंवा, तर तो खरीप. आणि नंतर म्हणजे हा मोस्टली मान्सून झाला, पावसाळा झाला. खरीपला पावसाळा म्हणतो. आणि रबी थंडीच्या वेळी, म्हणजे जे अगदी ऑक्टोबर नोव्हेंबर दिवाळीच्या वेळी लावतात ना आपल्या इकडे पिकं. ओके, हे ही मोस्टली खरीप हा पावसावर अवलंबून जास्त आहे. आता इथं भावांनो काही पाऊस जास्त नाहीये, मग आपण मस्टर्ड किंवा अशी छोटी मोठी पिकं घेतली. ओके, यानंतर पण एक असतो झैद सीझन. ओके, यानंतर एक महिनाभर वगैरे, पण त्याच्यात पण फारच लो लेवलची पिकं, म्हणजे जसं त्याला फारच कमी मका बिका घेऊ शकतो. ओके, तो झैद झाला सीझन. फॉर मोर प्रोडक्शन नीड टू टेक बोथ सीझन. जास्त प्रोडक्शनसाठी तुला जास्त दोन्ही सीझन पीक घ्यावं लागेल, खरीप आणि रबी. ओके, चांगली व्हरायटी ऑफ क्रॉप वापरावं लागेल. आता हे असं का झालं भारतात? ओके, लँड कमी आहे. कारण की समजा ही लँड होती, ती आधीच लँड रिफॉर्म्समुळे डिस्ट्रीब्यूट झाली बऱ्याच लोकांमध्ये, जी मोठी लँड होती. सो शेती जो त्याच्यावर राबतोय त्याची जमीन कसेल त्याची जमीन. मग त्याच्यानंतर आपल्याकडं कुटुंब काय कमी होतं काय? एक माधू, माधेचे 4 पोरं, त्यांच्यात मग लँड डिवाइड झाली. ओके, 40 एकर होती, 10-10 एकर, आणि आता असं करत करत ती लँड कमी झाली. म्हणजे इंडिव्हिज्युअलकडे का लँड कमी झाली. त्यानंतर आपण एक अजून फॅक्टर बघितलेला की लेबर पण लागतं, बरोबर, कामासाठी. तर लेबरमध्ये कुठले प्रकार पडतील? ओन लेबर आणि हाय लेबर, म्हणजे स्वतः काम करतोय तुमच्या शेतामध्ये, तुम्ही लेबरच झालात, आणि जे हायर केलेले लेबर आहे. त्यानंतर काय लागेल? कॅपिटल लागेल. ओके, शेती हे पण एक प्रकारचं कॅपिटल आहे. त्याच्यात सब सेक्शन काय? अजून एक तर प्रकार म्हणजे मनी. ओके, आणि मनीमध्ये पण स्पेसिफिक जर बघितलं तर कॅश येईल, म्हणजे स्वतः तुमचे सेव्हिंग्स हे त्याच्यामध्ये येईल. ओके, हे बघा, कॅश चाहिए मुझे, कॅश चाहिए. त्यानंतर आता तुमच्याकडे पैसा नसेल तर तुम्ही काय कराल? लेंडर कडनं घ्याल ना, पाटला, आणि त्यावेळेस आता स्पेसिफिक बँकेतनं घ्याल किंवा पाटलांकडून घ्याल. ओके, हे घेऊ नका, हे चालत नाही आजकाल. म्हणजे हे काय झालं, हे कुठेतरी काय होते आपले, तर ऑर्गनायझेशन ऑफ प्रोडक्शन किंवा हे फॅक्टर ऑफ प्रोडक्शन झाले, लँड, लेबर, कॅपिटल. ओके, आणि हे नंतर आपण बघणारच आहोत की समजा इकडे लँड असेल. एकच मिनिट द्या मला फक्त लॅपटॉप. तर समजा काय लागतं? जमीन लागते. त्याच्यातनं मग जमिनीसाठी काय देता तुम्ही? रेंट देता. नंतर लेबर लागतो, त्यांना देता मनी. कॅपिटल लागतं. ओके, कॅपिटलसाठी असतील तर ठीक आहे, नाही तर काय काढता? लोन. सो असे काही फॅक्टर. ओके, हे आपण नंतर पाहणार आहोत. हे त्याच्यापेक्षा बेसिक व्हिडिओ आहे त्यामुळे, आणि क्लास 9ची एनसीईआरटी, त्यामुळे इथे एवढंच. तर चॅप्टर नंबर 2, त्यामध्ये काय की समजा आता हे पालमपूर नावाचं तुमचं एक किंगडम आहे, बट ह्या किंगडम मध्ये डेव्हलपमेंट करायची गरज आहे. तर तुम्ही काय कराल? सगळ्यात काय काय गोष्टी ऑब्झर्व कराल?
तर पी तुमचे लोक म्हणजे तुमचा रिसोर्स आहे का? हे कसं? किंवा लोक ही तुमची लायबिलिटी नाहीये ना. लायबिलिटी म्हणजे काय? जबाबदारी उदाहरणार्थ तुम्ही आहात. हम्म? ही बँक आहे. तुमचे पैसे बँकेने ठेवले, ठेवून घेतले आणि त्यावर व्याज देणार आहे. पण हे पैसे काय झाले? बँकेची लायबिलिटी झाली, जबाबदारी. ओके. तर इज ह्युमन कॅपिटल बिकम रिसोर्स? ह्युमन माणसं हे रिसोर्स होऊ शकतात का? ओके. तर होऊ शकतात, पण कधी? त्यात काहीतरी प्रोड्यूस करतात किंवा पैसा खर्च होतात. उदाहरणार्थ शुगर केन आहे. ओके. शेतात शुगर केन पिकला. जर माणसांनी शिकलं की ते शुगर केन पासून शुगर कशी बनवू शकतात, म्हणजे इनडायरेक्टली ते कन्वर्ट झाले कशामध्ये? ह्युमन कॅपिटल ॲज अ रिसोर्स म्हणून. ओके. पॉप्युलेशन ॲज अ लायबिलिटी म्हणजे जबाबदारी किंवा तुमचा एक असेट बनते. ओके. ज्यातनं तुम्हाला रिटर्न्स मिळणार आहे, असा असेट बनते. हे कधी बनू शकतं? आता लायबिलिटी केव्हा बनते? की तुमची पॉप्युलेशन काही काम करत नाहीये, निवांत बसली आहे घरी. त्यानंतर अनएम्प्लॉयमेंट आहे, काम करायचंय पण नोकरी नाहीये किंवा ती हेल्दी नाहीये. इनडायरेक्टली बघा की तुमची पॉप्युलेशन जर हेल्दी नसेल तर हेल्थ सेक्टरवर तर बराच ताण पडणार आहे. शिवाय त्यांची प्रोडक्टिव्हिटी कमी होणार आहे. ओके. आणि असेट कधी असेल की चांगलं शिक्षण मिळालं, स्टार्टअपमध्ये लोक इन्व्हेस्ट करतायत, कॅपिटल फंड रेज करतायत, ओके, इकॉनॉमी बूस्ट करते, तर मग ती लोक असेट तयार होणार आहेत. टू कन्वर्ट ह्युमन रिसोर्स टू ह्युमन कॅपिटल इन्व्हेस्टमेंट गरजेची आहे. इन्व्हेस्टमेंटच नाही झाली, पैसाच नाही मिळाला, लोक काय करणार? आणि स्पेसिफिक कशात इन्व्हेस्टमेंट? मग पैशाची तर आहेच, त्यासोबत एज्युकेशन पाहिजे. त्या रिलेटेड चांगले एज्युकेशन असून काम फायदा नाही, तर स्किल सेट सुद्धा असायला हवा. हेल्थ सेक्टर चांगलं असायला हवं डेव्हलप. जसं 1954 मध्ये पोलिओचा आपला फार मोठा इश्यू होता देशात आणि आता 2014ला आपण पोलिओ फ्री झालो. इतकी मोठी पॉप्युलेशन आणि पोलिओ फ्री करणं ही फार अवघड गोष्ट आहे. त्यांनी आणखीन एक स्टोरी सांगितली, सकल आणि विलास नावाची. म्हणजे काय झालं की आता म्हणलं तसं आपण राजा आहे. ओके. आपल्या दरबारात मी म्हणलं, काय भावा, मंत्रीला म्हणलं, "ह्यो काय विषय चालू आहे? राज्यात काय आलबेल दिसेना." मग त्यांनी मग त्याला पण माहिती मी म्हणजे आपला राजा अडणचोट आहे, त्याला इकॉनॉमिक टर्म मध्ये कळणार नाही. मग त्याने मला गोष्ट सांगितली. एक होता सकल आणि दुसरा होता विलास. ओके. सकल सकलची आई हाऊस होम मेकर आहे. त्यानंतर डॅड वडील फार्मर आहेत. त्यानंतर पॅरेंट्स जे आहेत, तर त्यांनी सकलला एकदम चांगल्या क्वालिटीचा एज्युकेशन दिलं. त्याचा भाऊ आणि चुलता हे पण चांगल्या कामाला आहेत. ओके. जर चुलता कळत नसेल कोणी इथं सीबीएसईचा असेल, तर यू हॅव अ फादर अँड युअर फादर ब्रदर इज युअर चुलता, जर कोणाला कळत नसेल तर. त्यानंतर गुड, त्यामुळे त्याला चांगली नोकरी लागली. ओके. नोकरी लागली तर नोकरी मिळाली, त्यानंतर पैसा पण त्याच्याकडे चांगला आला आणि इनडायरेक्टली त्याला हेल्थ सुद्धा चांगली मिळाली. ओके. हे इतकंही रिलेशन नाहीये, बट तरी समजा की हेल्थ चांगली मिळाली. पण विलास, त्याचे वडील नाहीयेत आणि आई म्हणजे थोड्याफार प्रमाणात काहीतरी मासे विकून घर चालवते. त्यामुळे त्याला शिकता आलं नाही, हेल्थ चांगली नाही, सॅनिटेशन चांगलं नाही. तो स्वतः मग अनएम्प्लॉय राहिला आणि पॉवर्टी चेन मध्ये तो असा फसत गेला. म्हणजे ही डायरेक्टली ही एक पॉवर्टी सायकल झाली तयार. कळलं का? ओके. तर मग यातनं महाराजांना कळालं की ह्या सगळ्या गोष्टी कशा अवेलेबल होतील. ओके. ही होती गोष्ट विलास आणि सकलची. आणि ही सायकल आयुष्यभर मग ती, हे फक्त एक सकल विलासची गोष्ट नाही, का देशाची सुद्धा गोष्ट असू शकते. ओके. की एक सेक्शन ऑफ सोसायटीला एवढं सगळं मिळतंय, एक 5-10% आणि उरलेल्या 90% असा इश्यू आहे. सो तो 10% कसा वाढवता येईल आपल्याला यावर फोकस करायचं. त्यानंतर क्लासिफिकेशन सेक्टरमध्ये केलं आपण, की आता काही लोक समजा ऍग्रिकल्चर करत होते, काही हाकीम वैद होते आणि काहीतरी ह्या दोघांमध्ये लागणाऱ्या बैलगाड्या वगैरे, तर ते ट्रान्सपोर्ट करत होते.
मग महाराज म्हणले याची नीट सेक्टर काढा, याची वर्गणी नीट करा. ओके, तर आपण केलं, त्याला नाव दिलं प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी सेक्टर. प्रायमरी काय, की ज्याच्यातनं सगळ्यात बेसिक लेवलचं आणि उत्पादन निघतंय आणि त्याच्यावर मानव काय कंट्रोल नाही, म्हणजे ॲग्रिकल्चर झालं. ओके, आता काय तुम्ही म्हणजे कधी ॲग्रिकल्चरमध्ये झाडं तुम्ही थोडी हे करता, तुम्ही बनवत नाही ना, नेचर ते क्रिएट करतं. आता तुम्ही कधी ऐकलंय की टाटाची म्हैस, ओके, बजाजची काय ते बकरी, नाही ना. सो सेकंडरी याच्यात काय होतं, तर उत्पादन होतं गोष्टींचं. तर मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटीज सेकंडरीमध्ये येतात आणि टर्शरीमध्ये हे प्रायमरी आणि म्हणजे ह्या सेकंडरीमध्ये नवनिर्माण होतं आणि याच्यामध्ये टर्शरी सेक्टरमध्ये ह्या पहिल्या आणि दुसऱ्या सेक्टरला उपयोगी ठरतं. म्हणजे मी जे म्हणलं ना, की प्रायमरीमध्ये समजा शेती केली कोणीतरी, ओके, आणि आता इथं त्या शेतीमधनं निघणारे प्रोडक्ट्स पॅकिंग केली टर्शरीमध्ये, सॉरी सेकंडरीमध्ये त्याच्यापासून बिस्किट बनवलं आणि टर्शरीमध्ये त्याचं समजा पॅकिंग केलं किंवा इथून लागणारे बैलगाडीतनं ते प्रोडक्ट इथं आणलं. ओके, म्हणजे ट्रान्सपोर्ट केलं. आता याच्यात नवनिर्माण कुठं झालंय, याच्यात म्हणजे तुम्ही हॉस्पिटलला गेलात, डॉक्टर काय तुमचे हातपाय बरं नसेल, हात वगैरे समजा पेन आहे, तर हात थोडी नवीन बसून देतो, नवीन उत्पादन तर नाही करत. सो टर्शरी सेक्टर प्रायमरी आणि सेकंडरीला मदत करते. ओके, आता इकॉनॉमिक टाइप्स कुठले कुठले आहेत? ऍक्टिव्हिटीज ऍडिंग टू द टोटल प्रोडक्शन, ज्या ऍक्टिव्हिटी टोटल प्रोडक्शन मध्ये मदत करतात, ओके, ते हे इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीचा टाईप आहे. त्यानंतर त्या डिवाइड होतात मार्केट ऍक्टिव्हिटीज आणि नॉन मार्केट ऍक्टिव्हिटीज मध्ये. मार्केट ऍक्टिव्हिटीज म्हणजे काय, की त्याचा मूळ उद्देश हा प्रॉफिट असतो. ओके, आणि नॉन मार्केट ऍक्टिव्हिटीज काय, की ज्याचा मूळ उद्देश हा स्वतःचं कन्झम्पशन, उदाहरणार्थ शेती आणि शेतकरी. तर शेतकऱ्यांनी एक गोणीही किंवा 2 गोणी वर्षभर गहू केला आणि तो वर्षभरासाठी आपल्याकडे ठेवला, तर ही नॉन मार्केट ऍक्टिव्हिटी झाली आणि उरलेल्या 90 पोते त्यांनी बाजारात विकायला काढला, तर ती मार्केट ऍक्टिव्हिटी झाली. ओके, हे शब्द तुम्हाला आन्सर रायटिंगमध्ये फार उपयोगी पडणार आहेत आणि बेस सुद्धा क्लिअर होतो याने. क्वालिटी ऑफ पॉप्युलेशन, ओके, क्वालिटी ऑफ पॉप्युलेशन कशावर डिपेंडंट आहे, तर इट डिपेंड अपॉन लिटरसी रेट. त्यानंतर स्किल फॉर्मेशन, फक्त लोकांना शिकलेत, वाचता येते म्हणून त्यांची ग्रोथ होईल असं नाही, म्हणजे एम्प्लॉयमेंट वगैरे मिळेल असंही नाही. तर लिटरसी रेट सोबतच स्किल फॉर्मेशन करताय का, तुमच्या देशामध्ये स्किल तयार करताय का, आणि हेल्थ ऑफ द पर्सन. एखादा माणूस जर 365 पैकी जर 200 दिवस आजारी, तो काय प्रोडक्टिव्ह काम करणार आहे. त्यानंतर एज्युकेशन, एज्युकेशनमध्ये ओव्हरऑल म्हणजे एज्युकेशन हवं आहे, की असं झालं की एज्युकेशन डिग्री देत आहे आणि त्याच्यातनं काही आउटपुट निघत नाही किंवा ते एज्युकेशन क्वालिटी एज्युकेशन नाही, ते एम्प्लॉयमेंटमध्ये कन्वर्ट होत नाही. आणि याच्यामुळे गव्हर्नमेंटने त्याची इफिशियन्सी वाढवायला पाहिजे, स्किल बेस्ड एज्युकेशन द्यायला हवं. हेल्थमध्ये हेल्थ हे अफोर्डेबल असायला हवी, सोबतच ॲक्सेसेबल सुद्धा असायला हवी. उदाहरणार्थ, की तुम्ही जगातलं सगळ्यात मोठं हॉस्पिटल बांधलं, हं, आणि इथं आता सगळ्या सुविधा वगैरे दिल्या, तर आणि हे काय केलं, बट हे अफोर्डेबलच नाहीये. 1-1 लाख रुपये नुसती व्हिजिटिंग फी, तर प्रत्येक माणूस नाही येऊ शकत, म्हणजे ॲक्सेसिबल नाही झालं. त्यानंतर तुम्ही फक्त एकच हॉस्पिटल बनवलं समजा काश्मीरमध्ये आणि महाराष्ट्राच्या माणसाला तिथं जायचंय, ॲक्सेसिबल आहे का, नाही ॲक्सेसिबल. सो गव्हर्नमेंटनी हे करणं गरजेचं आहे. पुढे अनएम्प्लॉयमेंट, यातलाच एक भाग. अनएम्प्लॉयमेंट असंही म्हणतात आता. अनएम्प्लॉयमेंट प्रकार कसा येतो महत्वाचा, की मला जॉब करायची, विलिंग टू वर्क, पण जॉब काम मिळत नाही. सो हे हा मुख्य प्रकार आहे. त्यानंतर स्टुडंट्स, आपण तर बेरोजगार आहोतच. पीपल बियॉन्ड द एज ऑफ 60 रिटायर झालेत, ते पण बेरोजगारच झाले ना. टाईप ऑफ अनएम्प्लॉयमेंट, आता याच्यात 2च प्रकार दिले, जास्त आहेत बट याच्यात एनसीईआरटी मध्ये 2च आहेत, सीझनल आणि डिसगाईज अनएम्प्लॉयमेंट. तर सीझनलमध्ये समजा कुल्फीवाला एकच महिना तो जॉब करतो ना, म्हणजे सॉरी एकच सीझन तो जॉब करतो, सो तो सीझनल झाला.
डिसगाईज अनएम्प्लॉयमेंट म्हणजे ही मोठी जमीन आहे आणि याच्यामध्ये किती लोक काम करतायत, तर 10 लोकांची काम करायची कॅपॅसिटी या जमिनीची आणि त्याच्यावर 40 लोक करतायत. उरलेले 30 लोक हे डिसगाईज अनएम्प्लॉयमेंटच्या अंडर येतात. ओके. पुढचा चॅप्टर पॉवर्टी. ते 11वीच्या NCERTचा स्क्रीनशॉट येतात. पॉवर्टी आणखीन याच्यापेक्षा थोडं डिटेलमध्ये. तर मग मी त्याचं इंडेक्समध्ये असंच लिहिलेलं की हू आर मी माझ्या मित्रांनी बसून लिहिलेलं, हू आर द पुअर, मी अँड माय फ्रेंड. हाऊ आर द पुअर पीपल आयडेंटिफाय, सी मी अँड माय फ्रेंड. द नंबर ऑफ पुअर पीपल इन इंडिया, मी अँड माय फ्रेंड. व्हॉट कॉज ऑफ पॉवर्टी, मी अँड माय फ्रेंड. पॉलिसीज आणि प्रोग्रॅम्स टुवर्ड्स पॉलिटी एव्हिएशन, तर गिव्ह अस 1 लाख रुपीज. आणि पॉवर्टी एलिव्हेशन क्रिटिकल असेसमेंट, गिव्ह अस मोर 1 लाख रुपीज. ओके. तर बघूयात सगळ्यात आधी पॉवर्टीचे डेफिनेशन काय. हंगर आहे, तुम्हाला राहण्यासाठी घरं नाहीये. ओके. मुलांना शाळेत पाठवू शकत नाही, क्लीन वॉटर नाहीये, रेग्युलर जॉब नाहीये. तुम्हाला रेग्युलर जॉब ओके येतही पण का, कारण की सुरुवातीला अन्न वस्त्र निवारा असंच फक्त आपण पॉवर्टी धरत होतो. पण दिवसेंदिवस त्याचा प्रकार वाढत चाललाय. म्हणजे फ्युचरमध्ये असंही होईल की आता इंटरनेट इव्होल्युशन एवढं झालंय की इंटरनेट एखाद्याला ऍक्सेसिबल नाहीये, तर मग ते सुद्धा पॉवर्टीच्या डेफिनेशन मध्ये येऊ शकतं. याला मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी बोलतात, की वेगवेगळ्या ऑल ओव्हर डायमेन्शन किंवा वेगवेगळे डायमेन्शन आपण कन्सिडर करतो. जसं टॉयलेट हायजीन हे सुद्धा येतं, की ह्या गोष्टी सुद्धा नाही येत, या पॉवर्टीमध्ये येतात. मग आपण बऱ्याच वेळा ऐकतो पॉवर्टी लाईन. पॉवर्टी लाईन काय आहे? तर ही पॉवर्टी लाईन म्हणजे ही इमॅजिनरी लाईन आहे. ओके. एक मिनिट थांबा फक्त. हा ओके. ही इमॅजिनरी लाईन आहे की गव्हर्नमेंट जी आहे तर ती त्याने काही डेली ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत सो त्याला बेस मानलं आणि त्याच्यात पण म्हणजे व्हेजिटेबल्स, मिल्क, ऑइल, फूड, राईस, वीट ह्या गोष्टी कन्सिडर केल्या की ह्या गोष्टी मिळत आहेत ना, कमीत कमी ह्या गोष्टी मिळत आहेत का नाही. मग त्यांनी डिसाईड केलं की समजा 33 रुपये हे अर्बन एरिया, शहरी एरिया आणि गावाकडे जर 27 रुपये तुमचे डेली इन्कम असेल, मग तुम्ही पॉवर्टी रेषेच्या वर आहात. आणि मग म्हणलं की काय थट्टा आहे ना, 33 रुपये आणि 27 रुपये. मग हा रिपोर्ट दिला तेंडुलकर कमिटीच्या म्हणजे नावाची कमिटी होती तिने. आणि रंगराजन कमिटी म्हणली की नाही, जर 2700 कॅलरीज आणि 2100 कॅलरीज इतक्या कॅलरीज म्हणजे 2400 ज्या आहेत तर त्या शहरी भाग आणि 2100 ह्या ग्रामीण भाग. ओके. तर इतक्या पर डे कन्झ्युम करत असेल माणूस, तरच मग तो पॉवर्टी लाईनच्या वर. ओके. हे झालं 2014 या कमिटी महत्वाच्या आहेत कोट करायला. कुठल्या, तर ही तेंडुलकर कमिटीचा, आणि ही जे 2400 आणि 2100 तर ही रंगराजन कमिटी. एक फक्त सांगायचं उलट झालं की 2400 हे ग्रामीण भागासाठी आणि शहरी भागासाठी 2100, कारण की वर्क जास्त आहे ना तिथे ग्रामीण भागाकडे, सो तिकडे कॅलरीज जास्त मिळायला हव्यात लोकांना. इफ वी कास्ट वाईज बघितलं, SC आणि ST जास्त व्हलनरेबल आहेत. ओके. आणि पॉवर्टीची बदलती सेम फॅमिलीमध्ये. म्हणजे समजा की एक मुलगा आहे, ओके, स्टुडंट आहे, अनएम्प्लॉयड आहे, आत्ताच त्याचं शिक्षण पूर्ण झालंय. किंवा एकाच फॅमिलीमध्ये भाऊ आहेत बघा, एक भाऊ फार श्रीमंत आणि एक भाऊ फार गरीब. ओके. त्यांची घरं मग सेपरेट. आणि हा डिफरन्स, सो हे सुद्धा डिफरन्स आपल्याला बघायला मिळतात. याची कारण पण समजा इंडस्ट्री कमी आहे, अवेअरनेस कमी आहे लोकांमध्ये, फायनान्शियल अवेअरनेस कमी आहे. म्हणजे उदाहरणार्थ फायनान्शियल अवेअरनेसचं तुम्हाला उदाहरण देऊ का, की अगेन नो ऑफेन्स, पण की काही ऊसतोडणी कामगार आहेत, सो तुम्ही त्यांना रोज चांगला मिळतोय समजा, आणि तुम्ही त्यांचं घर बघितलं, छोटंसंच घर पण आतलं टीव्ही, LED वगैरे आणि फार जास्त नाही का पॉश घर. किंवा शहरामध्ये पण बरीच लोक हे इकॉनॉमीमध्ये मांडलं जातं की रेंटने घर घेणं जास्त फायदेशीर आहे. इन्स्टेड ऑफ तुम्ही 20 वर्ष ते लोन भरणार आणि
तुमची इन्कम इकडे जास्त युटिलाइज करणार इन्स्टेड ऑफ बिझनेस. सो हा फायनान्शियल अवेअरनेस कमी असेल तर हे पॉवर्टीचं रिझन आहे. डिस्ट्रीब्युशन ऑफ लँड, जमीनच कमी आहे. ओके. आणि जी आहे ती पण मग परत पिकाऊ नाही. सो हे एक कारण. पॉइंटिप मेजर्स काय घेता येतील मग याच्यासाठी, तर गव्हर्नमेंट स्कीम प्रमोट करते ते, आणि टार्गेट करायचं की आता ह्या पॉवर्टी लाईनच्या ह्या लेवलची याच्यावरती थोडीशी समजा ही इथली जी माणसं आहेत यांना आधी बाहेर काढणं, मग हळूहळू करून ओके असं असं करत हे जे अँटी पॉवर्टी प्रोग्राम आहेत ते राबवणं. त्यानंतर हा लास्ट पार्ट आहे यातला आणि चॅप्टर सुद्धा फूड सिक्युरिटी. ओके. फूड सिक्युरिटी म्हणजे काय, की फूड हे अवेलेबल पाहिजे इझिली, सगळ्यांना ॲक्सेसिबल पाहिजे आणि अफोर्डेबल पाहिजे. ओके. गरीब समाजातला सर्व म्हणजे सगळ्यात खाली असलेला व्यक्ती त्याला सुद्धा मग ते अवेलेबल, ॲक्सेसिबल आणि अफोर्डेबल पाहिजे. सो ह्या तीनमध्ये येतं फूड सिक्युरिटी. ग्रेन रिव्होल्युशनमुळे ही फूड सिक्युरिटी साधायला बरीच मदत झाली. फूड ग्रेन म्हणजे असं नव्हतं पहिल्यांदा की ग्रेनच्या बाबतीत पण आपण फार पुढे होतो. उदाहरणार्थ अमेरिकेवरनं डुकरांना जो खाऊ घालायचे सो तो गहू यायचा. ही आपला इश्यू होता. अमेरिका म्हणले हा हे तुम्हाला देणार नाही. मग शास्त्रीजी उभे राहिले आणि सांगितलं की आपल्या देशाचा स्वाभिमान महत्वाचा आहे. आणि तो जो आत्ताही मग बरीच लोक, बरीच स्त्रिया शास्त्रीजींच्या नावाने सोमवारचा उपवास ठेवतात. सो हे एक ते कारण आहे की असं म्हटलं जातं. पण त्यातपासून आता सेल्फ सफिशियंट ग्रेन्सच्या बाबतीत इथपर्यंत आपण आलोय. ओके. तर गव्हर्नमेंट नीड टू कन्सिडर ईच इंडिव्हिज्युअल ऑफ अ कंट्री हॅज ॲक्सेसिबल टू हे सेफ हेल्दी. हे गव्हर्नमेंटचं मुख्यत्व काम आहे आणि लक्ष देणं गरजेचं की प्रत्येकाला सेफ आणि हेल्दी फूड मिळेल. याच्यामुळे जास्त इफेक्ट कोण होता, तर पुअरेस्ट ऑफ द पुअर याच्यामुळे इफेक्ट होतं. एक इकॉनॉमिकली बोलायचं झालं तर ड्रॉट पडला, दुष्काळ पडला, फूड प्रोडक्शन कमी झालं त्याच्यामुळं. आता शॉपमध्ये का ते फूड आलं, त्याला तर कळलं की 100 लोकांना फूडची गरज आहे आणि 10 लोकांचंच फूड आहे इथं. जे फूड 10 रुपयाला मिळत होतं आता तो 15 रुपये. जेवढे त्याच्याकडे गुण्या कमी होतील, 8 गुण्या राहिल्या, 10 गुण्या राहिल्या, 9 राहिल्या, 7 राहिल्या, 5 राहिल्या, 4 राहिल्या, तो 17ची गुणी 30 रुपयाला करेल. ओके. पहिली एक राहिली तर 30ला करेल, 35ला करेल. सो असा इफेक्ट होता आणि याने मग पिसलं कोण जातं, गरीब पिसला जातो, सगळ्यात पुअरेस्ट ऑफ द पुअर. त्यानंतर लँडलेस पीपल असतील सो तेही. ओके. आणि स्पेशली याच्यात फूड इन्सिक्युअर कोण असतं, की त्यात पण मग लँडलेस पीपल की ज्यांना जमीन नाहीये. ओके. त्यानंतर हे काही त्यांनी एक्झाम्पल दिले. ट्रेडिशनल आर्टिशियन्स की ज्या उदाहरणार्थ हाकीम आहेत, आता डॉक्टर आले सो ते पण ह्या कॅटेगरीच्या अंडर आले. जे भिकारी असतील म्हणजे आपण फार लकी आहेत की उद्या काही सकाळी आज झोपताना विचार नाही येणार की उद्या काय खायला मिळेल का नाही. सो हा सुद्धा एक मोठा इश्यू आहे. त्यानंतर फूड सिक्युरिटी इंडिया भारतामध्ये काय, मग आपण ओव्हरऑल फूड सिक्युरिटी बद्दल बोललो तर भारतामध्ये आपण बफर स्टॉक्स बनवतो, म्हणजे मोठे मोठे आपण गोडाऊन्स बनवतो की इमर्जन्सी जरी झाली तरी गव्हर्नमेंट इथं फूड साचवून ठेवेल आणि ते ऐनवेळी बाहेर काढता येईल. ओके. स्टॉक अक्युमुलेटेड फॉर फ्युचरसाठी. ओके. स्टॉक साठवला आणि हे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया FSI च्या अंडर रेग्युलेट होतं. त्यानंतर PDS काय, ओके, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. गव्हर्नमेंट जे 2-3 रुपयांनी तांदूळ ते वाटतं ना. ओके. याच्यामुळे एक झालं की गरिबांना सुद्धा मग हेल्दी आणि फूड ॲक्सेसिबल झालं. मेन म्हणजे की गव्हर्नमेंट काय करते की त्यांच्या गोडाऊनमध्ये फूड भरवून ठेवतं आणि म्हणजे वेळेनुसार आणि ह्या पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीमनुसार लोकांच्या गरजेनुसार ते फूड डिस्ट्रीब्यूट करतात, स्पेशली अन्नधान्य. त्यानंतर सुरुवातीला बघितलं तर आपण PDS पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम सगळ्यांना धान्य द्यायचो की सगळ्यांनी घ्या. बट नंतर 1977 मध्ये आपण काही 1700 रिमोट एरियाज, ओके, मागासलेले एरिया
की यांना मध्ये सगळ्यात जास्त गरज आहे आणि किती धान्य वाटप केलं. आणि मग अगेन परत मग पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. ओके, हा स्पेसिफिकली 2000च्या दरम्यान जे ओके, तर अंत्योदयासारखी स्कीम आहे ती आणली. त्याच्या अंतर्गत 2-3 रुपयामध्ये धान्य वाटप सुरू केलं. किंवा अशीच एक अन्नपूर्णा योजना आहे जी ओल्ड पीपलला मग धान्य देते, जी म्हातारी माणसं आहेत. त्यानंतर इट हेल्प इन स्टॅबिलायझिंग प्राइस आणि मेकिंग फूड. त्यामुळे ज्या आता हे काय स्टॅबिलाय हे म्हणजे थोडक्यात MSP बोललंय त्यांनी. ओके, मिनिमम सपोर्ट प्राइस, की हे जे स्पेसिफिक पीक पिकवलं आणि आम्ही समजा आज गव्हाला MSP दिला, मिनिमम सपोर्ट प्राइस, की कोणी जरी मार्केटमध्ये घेतला नाही तर गव्हर्नमेंट तुमच्याकडनं हे जे पीक आहे ते विकत घेईल. ओके, ये हो गया MSP. त्याचे निगेटिव्ह काय आहेत की मोठे मोठे भांडार आहेत, पण त्याच्यात नीट बऱ्याच वेळा लक्ष दिलत नाही आणि ते फूड सडून जातं. म्हणजे एवढं वेस्ट जाण्यापेक्षा ही डिस्ट्रीब्युटची नीट सिस्टीम बनवली पाहिजे. ओके, याच्यात कॉपरेटिव्ह सोसायटीचा सुद्धा मोठा रोल राहिला. कॉपरेटिव्ह सोसायटीज म्हणजे काय, जे गावाला आपण सहकारी संस्था म्हणतो ना, की ह्या काही लोक एकत्र येतात आणि फायनान्शियल आणि सोशल नीड्स पूर्ण करायचा प्रयत्न करतात. जसं सगळ्यात बेस्ट उदाहरण याचं अमूल. ओके, दुग्ध क्रांतीमध्ये म्हणता येईल की अमूलचा फार मोठा वाटा आहे. सो ह्या होत्या कॉपरेटिव्ह सोसायटीज. सो यांचा सुद्धा महत्वाचा वाटा होऊ शकतो की फूड सिक्युरिटीमध्ये. बट आता हे करून सुद्धा आपण 100% अचीव केली का फूड सिक्युरिटी? तर नाही, इसको टाइम लगेगा. बट त्या दिशेने आपण चांगल्या प्रकारे चाललो आहोत. सो ही होती क्लास 9ची NCERT. तुम्ही म्हणाल इतकंच? हो, इतकंच. सगळे महत्वाचे टॉपिक कव्हर. थँक्यू. ओके, यानंतर आता 11वीची NCERT लगेच. ही NCERT आहे इंडियन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट क्लास 11. ओके, तर याच्यामध्ये इन्फॉर्मेशन बरीच आहे, पण मग त्या इन्फॉर्मेशनचं काय करायचं, तर काळजी करू नका. एक चॅप्टर म्हणजे हे एक आन्सर आहे. ओके, तर त्या चॅप्टरमध्ये जे टॉपिक्स आहेत तेच आन्सर येतील असा क्वेश्चन मी फॉर्म केलाय आणि हा टॉपिक म्हणजे याचं आन्सर असेल. म्हणजे एक चॅप्टर म्हणजे एक आन्सर हे तुमचं प्रिपेअर होईल आणि तो चॅप्टर ही त्या चॅप्टरमध्ये काय हे तुमच्या लक्षात येईल. तर जाऊयात. याच्यामध्ये टोटल 1 2 3 4 5 6 7 8 9 10 चॅप्टर आहेत. तर 10 आन्सर आज तुमचे इथे प्रिपेअर होतील. शिवाय NCERT म्हणजे बऱ्याच वेळा तुम्हाला असं होत असेल की साला हे वाचलं पण आता याचं करू काय, तर हे करा. ओके, पहिल्या चॅप्टरवर जाऊयात. इंडियन इकॉनॉमी ऑन ईव्ह ऑफ इंडिपेंडन्स. आणि याच्यामध्ये फक्त पहिला जो प्रश्न आहे त्याच्यात चॅप्टर 1 आणि 2 इन्क्लुडेड. तर तुम्ही चॅप्टरचं हेडिंग पण बघितलं, त्यात पण इंडियन इकॉनॉमी ऑन ईव्ह ऑफ इंडिपेंडन्स विथ रेफरन्स टू इट की सेक्टर सच एज ॲग्रिकल्चर, इंडस्ट्री, फॉरेन ट्रेड. ओके, आणि सेम हा चॅप्टर 2 1947 ते 90 म्हणजे आफ्टर इंडिपेंडन्स मध्ये ॲग्री, इंडस्ट्री, फॉरेन ट्रेड ह्या अशा सेक्टर्सची परिस्थिती काय होती आणि इथे प्री इंडिपेंडन्स मध्ये परिस्थिती काय होती, हे चॅप्टर 1 आणि 2 चं कंपॅरिझन केलंय. ओके, तर मी सांगून देतो. चॅप्टर 1 मध्ये काय आहे की ब्रिटिशांनी कशी देशाची वाट लावली आणि कुठल्या त्यांच्या पॉलिसीज कशा या फक्त ब्रिटिश सेंट्रिक होत्या, हे चॅप्टर 1 मध्ये दिलंय. ओके, आणि त्याच्यानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण त्यात काय काय डेव्हलपमेंट केलं 1947 ते 90 मध्ये. आता 90 का दिलंय, याच्यानंतर LPG रिफॉर्म्स आले 90 नंतर. लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन, आपण आपली इकॉनॉमी ओपन केली. सो हे स्टेप बाय स्टेप जे डेव्हलपमेंट झालं तर ते ह्या 2 चॅप्टर्समध्ये. ओके, तर पहिल्या चॅप्टरवर जाऊयात. यात तुम्ही क्वेश्चन बघितलास की इंडिपेंडन्सच्या आधी ॲग्री, इंडस्ट्री, फॉरेन ट्रेड ह्या सेक्टरमध्ये काय काय त्यांनी सांगितलंय. ओके, शिवाय आता हे आन्सर सुरू करण्याआधी हे बघू शकता तुम्ही, हे येलो कलर मध्ये दिलंय आणि काही ग्रीन कलर मध्ये दिलंय.
तर येल्लो कलर मधला पार्ट आपण आधी कव्हर करणार का, कारण की ते हे डायरेक्टली आन्सर रिलेटेड आहे. आणि मी असं आहे का की काही सोडून दिलंय तर जे आन्सर रिलेटेड नाहीये बट एक्स्ट्राची महत्वाची इन्फॉर्मेशन आहे, सो ती ग्रीन कलर मध्ये हायलाइट केली. त्यामुळे तुम्हाला हे डिफरन्शिएट करायला पण इझी जाणार आहे. तर इंट्रोडक्शन बघूयात. इंट्रो मध्ये काय दिलंय यांनी, हे ओव्हरऑल जे इंट्रोडक्शन आहे याच्यामध्ये त्यांनी ओव्हरऑल सांगितलंय की ज्यावेळी ब्रिटिश असताना इंडियामध्ये स्टॅग्नेशन, बॅकवर्डनेस, त्यांनी ॲग्रिकल्चर इंडस्ट्री सेक्टर मधलं एक्सप्लॉयटेशन हे फार जास्त वाढलं होतं. इंडिया जे त्याच्या हँडीक्राफ्ट, कॉटन, सिल्क टेक्सटाईल, मेटल, प्रिशियस मेटल यासाठी ओळखलं जात होतं, तर ब्रिटिशांनी याचं एक्सप्लॉयटेशन केलं. ह्या ज्या इम्पॉर्टंट सेक्टर्स आहेत त्याचं. जसं ओके, ते हे नंतरच घेऊयात. तर पहिला जे पॉइंट आहे, मग त्यामध्ये इंट्रोमध्ये तुम्हाला हे लिहिता येईल की जसं दादाभाई नौरोजी, यांचे प्रॉपर रेफरन्स देऊन विल्यम डिग्बे, व्ही के राव, आर सी देसाई यांनी ब्रिटिशांनी केलेले एक्सप्लॉयटेशन दाखवलं. जसं प्रोडक्शन ऑफ गुड्स आणि सर्व्हिसेस हे 2% होतं जगाच्या जीडीपीच्या, आणि अं, काही वर्षातच ब्रिटिशांनी म्हणजे कमी केला हा पर कॅपिटा सुद्धा, 0.5% इतका कमी आणून ठेवला. आणि इकॉनॉमिकल सुद्धा त्यांनी एक्सप्लॉयटेशन केलं. हे सुद्धा इंट्रो चांगला आहे. आता जो आपण बघितलं की ॲग्रिकल्चर सेक्टरवर पहिल्यांदा येऊया, त्याच्यानंतर इंडस्ट्री आणि बाकीचं. तर 85% ऑफ कंट्रीज पॉप्युलेशन ही विलेजमध्ये राहते, की 85% पॉप्युलेशन भारताची. आणि शिवाय मोस्ट त्यांचा प्रायमरी हे ॲग्रिकल्चर आहे. हे ब्रिटिश इंडियाचं बोलतोय आपण. ओके, त्यानंतर याच्यामुळे ब्रिटिशांच्या पॉलिसीमुळे ॲग्रिकल्चरची प्रोडक्टिव्हिटी कमी झाली. लँड सेटलमेंटमध्ये मोस्ट ऑफ द हे ब्रिटिशांनी काय करायचे की जमीनदारांचा टॅक्स गोळा करायचे. आता विषय काय व्हायचा की समजा एक कोणती तरी ऑथॉरिटी आहे, ओके, आणि तुम्ही तुमची डायरेक्ट ऑथॉरिटी एखाद्या माणसाला दिली, तर ह्युमन नेचर आहे की जसं मॅकॅव्हली म्हणतो की सेल्फिश आहे. सो तुम्ही जर त्याला 10% कर गोळा करायला सांगितला तर तो 15% करेल आणि उरलेले 5% हे स्वतःकडे घेईल. हे जमीनदारांचं एक्सप्लॉयटेटिव्ह नेचर दिसून आलं. आधीच शेतकऱ्याचं प्रोडक्शन कमी, म्हणजे दुष्काळ वगैरे ह्या गोष्टींमुळे, आणि त्यानंतर पण जमीनदार आणि ब्रिटिश गव्हर्नमेंट एक्सप्लॉइट करते, तर मग शेतीची परिस्थिती आणखीन खालावली. त्यानंतर रेव्हेन्यू सेटलमेंट म्हणजे ते जे एक तर शेतकऱ्यांचं इन्कम कमी आणि जमीनदारही त्यांना एक्सप्लॉइट करत होते. लो लेवल ऑफ टेक्नॉलॉजी लो लेवलची होती. त्यानंतर फर्टिलायझरचा यूज हा अगदी निग्लिजिबल होता. एक रोग पडला की शेतकऱ्याचं अख्खं पीक, अख्खं इन्व्हेस्टमेंट संपलं. त्यानंतर ब्रिटिशांनी काय केलं की आपलं जे भारत रेशीम, कॉटन यासाठी प्रसिद्ध होतं, तर त्यांनी फक्त कॅश क्रॉपवर जास्त भर दिला. त्यामुळे काय झालं की जे ॲग्रिकल्चरचं कमर्शियलायझेशन जास्त झालं, आणि जे मिलेट्स वगैरे असतील, ह्या बेसिक गोष्टी आहेत, ह्यांच्या किमती जमिनी म्हणजे आसमानाला भिडल्या. आणि आधीच शेतकरी गरीब, आणि त्याने त्या गोष्टी मग साधं जेवणही अफोर्ड करणं अवघड झालं. ओके, आणि त्यानंतर आणखीन एक ॲग्रिकल्चर मध्येच बघायचं तर ज्यावेळेस पार्टिशन झालं त्यावेळी इंडिपेंडन्स नंतर मोस्ट ऑफ द फर्टाईल लँड ही पाकिस्तानमध्ये गेली, आणि ज्यूट प्रोडक्शन हे जर उदाहरणार्थ बांगलादेशमध्ये गेलं. आता आजही तिथलं म्हणजे तुम्ही आज बघू शकता की क्लॉथ इंडस्ट्री बांगलादेशमधली किती मोठी आहे. ओके, आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे इंडियामध्ये सुद्धा वास्ट लेवलला अनएम्प्लॉयमेंट झाली. हे बघितलं आपण ॲग्रिकल्चरचं. म्हणजे आन्सरचा इंट्रो झाला, त्यातलं पहिलं ॲग्रिकल्चर हे झालं पहिला पॉईंट. आता बी पॉईंट त्याच्यात येईल इंडस्ट्रीयल सेक्टर. तर इंडस्ट्रीयल ज्या कॉलोनियल पॉलिसीज होत्या त्यांनी इंडस्ट्रीयल सेक्टर पूर्ण उद्ध्वस्त करून टाकलं. कॅपिटल गुड म्हणजे असं गुड ज्यातनं नवीन काही उत्पादन होईल,
ओके. असं तर निग्लिजिबलच ठेवलं ब्रिटिशांनी, हा एक वेगळा पॉईंट होईल. त्यानंतर टेक्सटाईल मिल, आयर्न फॅक्टरीज ह्या वेस्ट इंडियामध्ये होत्या, तर ब्रिटिशांनी स्वतःच्या फायद्यासाठी यांच्यावर, म्हणजे तुम्ही विचार केला की एक कुठेतरी मेन्शन आहे की 800% कर, ओके, एवढा टॅक्स लावला. त्याच्यामुळे काय झालं की ब्रिटिश इंडस्ट्रीज वाढल्या आणि आपल्या ज्या वेस्टर्न, हा समजा भारत हा, पुढे तुम्ही बघू शकता हा वेस्टर्न पार्ट आहे भारताचा, ओके. तर ह्या याच्यात ज्या आयर्न टेक्सटाईल ज्या कारखाने होते, तर ते डिस्ट्रॉयच होऊन गेले प्रॉपर. त्यानंतर त्यांनी समजा ब्रिटिशांनी काही रेल्वेज आणल्या, त्यानंतर पोर्ट्स डेव्हलप केले, ओके. आणि एक्सपोर्ट त्यांनी काय सिल्क, कॉटन, शुगर, इंडिगो, ज्यूट हे कॅश क्रॉप्स त्यांनी एक्सपोर्ट करायला सुरू केले. बट याचं मोस्ट ऑफ द प्रॉफिट जरी झाला तरी ते कोण घेत होतं, मग ते ब्रिटिश गव्हर्नमेंट. शिवाय रेल्वे, फॅक्स या गोष्टी जरी, सॉरी, टेलिग्राफ ह्या गोष्टी जरी ब्रिटिशांनी सुरू केल्या तरी त्यांच्यासाठी सोयीसाठी सुविधा सुरू केलेल्या आहेत, ओके. त्यानंतर आता दुसरा पॉइंट कव्हर झाला. आता सी पॉइंट वर येऊया, ते म्हणजे फॉरेन ट्रेड, ओके. इंडिया बिकेम, हे बघितलंच की फॉरेन ट्रेड मध्ये पण ब्रिटिश आपला प्रॉफिट काढत होते शुगर, इंडिगो मधनं. त्यानंतर पण जे लाइटर कॅपिटल गुड क्रिएट करणाऱ्या ज्या लाइटर मशिनरीज वगैरे, तर ह्या सगळ्यांच्या फॅक्टरीज ब्रिटनमध्ये पडल्या आणि ब्रिटनने याच्यावर मॉनोपॉली ठेवली. ह्या इंडियात त्यांनी कधीच वाढून दिला नाही, ओके. पुढे काय झालं की आता जागतिक लेवलला सुएज कॅनल पण ओपन होऊन गेला. त्यामुळे काय झालं की इकडच्या कंट्रीज आणि साऊथ ईस्ट एशियन कंट्रीज, ओके, यांच्यामधले व्यापाराचं मध्यवर्ती केंद्र भारत, ओके. पण ब्रिटिशच ते शेवटी त्यांनी काही प्रॉफिट त्यातला भारताला मिळवून दिला नाही. स्वतःच्या साम्राज्यवादी इम्पेरियलिस्ट धोरणापायी स्वतःचं साम्राज्य वाढवलं त्यांनी फक्त. त्यानंतर डेमोग्राफिक कंडिशन काय होती, लोकांची जी डेमोग्राफिक कंडिशन ती काय होती, तर ऑफकोर्स काय वाटतंय तुम्हाला, लिटरसी रेट एकदम कमी होता, 16%. त्यात महिलांचा तर अजूनच कमी की 60% फक्त. मोर्टॅलिटी रेट म्हणजे लोक आणि इन्फंट मॉर्टॅलिटी रेट हे दोन गोष्टी, तर लोक मॉर्टॅलिटी पहिल्यांदा बघू की ऍव्हरेज 32 वर्ष जगत होती, ओके. आता किती 68-70, म्हणजे किती फरक झाला. 1000 बेबी ज्यावेळेस जन्माला यायची त्यातले 280 18 तर मरूनच जायचे. आता सरकारने फुल पोलिओ बिलिओ त्यामुळे हे केलंय, त्यामुळे आता त्या गोष्टी तुम्हाला कमी दिसतील, ओके. पुढे ऑक्युपेशनल स्ट्रक्चर बघूया. हा ई पॉइंट झाला, ए बी सी डी कव्हर केला आपण, हा ई पॉइंट. हे पिक्चर पण बघू शकता की कसं आहे पिक्चर आहे. माल न्यूट्रिशन ड्यू टू, ओके, आहेच. त्यानंतर आपण जे बघितलं की रिजनल डिस्पॅरिटीज आणि अनएम्प्लॉयमेंट वाढलं. 70 ते 75% मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिस सेक्टर जो होता, तर तो अगदी 10 ते 15% आला. जे विचार करता का किती डिस्ट्रक्शन झालं की एखाद्या इकॉनॉमीच्या 70 ते 75% आणि तो 10% वर येणं. त्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर बघूयात आपण, ओके. बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर मी जसं म्हटलं, रेल्वे, पोर्ट्स, त्यानंतर वॉटर ट्रान्सपोर्ट, पोस्ट, टेलिग्राफ हे त्यांनी डेव्हलप केले, पण स्वतःच्या सोयीसाठी आणि कॉलोनियल इंटरेस्टसाठी हे तेच दिले. रोड बिल्ड केले ते मोबिलायझेशन करण्यासाठी आर्मीचं, इकडनं तिकडं इझिली आर्मी जाता येईल, ओके. त्यामुळे काय झालं की जे यांनी आर्मीसाठी रोड बांधले, पण जे मेन जे एक स्ट्रक्चर कसं असतं की ही मेन सिटी आहे, ओके, आणि ही छोटी 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 इकडं गाव आहेत, यांची जर कनेक्टिव्हिटी असेल तर गोष्टी डेव्हलप होतील ना. तर यांनी रुरलसाठी किंवा ही जर सिटी आहे आणि एक गाव इथे आणि हॉस्पिटलची इमर्जन्सी सिच्युएशन आली तर ऍटलिस्ट साधा कसा तरी रोड हवा आहे ना. तर यांनी सीजनल रोड पण नाही, ऑल वेदर सीजनल रोड तर संपूर्णच टाकले,
आणि ही कनेक्टिव्हिटी सुद्धा फार वीक करून टाकली. ओके. ब्रिटिशांनी त्यानंतर रेल्वेज बघितल्या की रेल्वेज ट्रान्सपोर्टसाठी झाल्या होत्या, पण सीवेजही त्यांनी डेव्हलप केले की इनलँड कॅनल्स वगैरे. बट आता इश्यू झाला की रेल्वेजला हे सीवेज कॉम्पिटिशन नाही देऊ शकले, त्यामुळे हा गुंतवलेला पैसा फार वेस्ट केला. आणि अगदी ह्या पॉइंटचं, पहिल्या पॉइंटचं जर कन्क्लुजन म्हणायचं की एक लाईन मध्ये तुम्ही लिहाल आणि नंतर दुसरा पार्ट सुरू कराल, तर ड्यू टू ब्रिटिशर्स ॲग्री सरप्लस लेबर आणि अनएम्प्लॉयमेंट वाढली. ओव्हरऑल कन्क्लुजन इज ओव्हरऑल. तर ओव्हरऑल याच्यात काय होतं की ब्रिटिशांनी कसं वाटोळ केलं, लेबर अनएम्प्लॉयमेंट वाढली, इंडस्ट्रीज डेव्हलप डिस्ट्रॉय केल्या, आणि याच्यामुळे भारतातले सोशल इकॉनॉमिक चॅलेंजेस वाढले. ओके. हे झालं. हे काय झालं तर हा पहिला पार्ट झाला आन्सरचा. आपण जे बघितलं ना, काय बघितलं की हे बघा, इंडियन इकॉनॉमी ईव ऑफ इंडिपेंडन्स रेफरन्स टू की सेक्टर ॲग्रिकल्चर, इंडस्ट्री, फॉरेन ट्रेड. ह्या कशा होत्या, हा पहिला पार्ट. आणि आता सेकंड चॅप्टर मध्ये आपण बघणार आहोत 1947 ते 90च्या पॉलिसीज, ह्याच रिलेटेड. याच्यामध्ये विकनेसेस काय काय होत्या आणि त्याच्यामुळे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कशी झाली 47 ते 90. ओके. हे चॅप्टर 2 मध्ये बघणार आहोत. त्याआधी हे राहिलेलं की इंडिया त्याच्या हँडीक्राफ्ट मेटल प्रिशियस स्टोन साठी ओळखलं जायचं. त्यानंतर मी जे मगाशी म्हणलं ना की बांगलादेश नंतर वेगळा झाले, आता त्यांचं क्लॉथचं बघा चांगलं चालू आहे बिझनेस. आणि आत्ताही मध्ये चाललं होतं की ज्यावेळेस आता सत्ता पालट झाला की बांगलादेश मधला क्लॉथ उद्योग मग इंडियात येणार का, असं. तर डाक्काई मुस्लिम म्हणजे बांगलादेश, म्हणजे आता जे ढाका आहे तिथं मलमल फार फेमस आहे वर्ल्ड मध्ये. सो इंडिपेंडन्स नंतर ते सुद्धा प्रोडक्शन बांगलादेशला गेलं. त्यानंतर हे तरी इंट्रो मध्येच बघितलं की तुम्ही इंट्रो करू शकता. ओके. ही एक कन्सेप्ट फक्त नॅशनल इन्कम, म्हणजे पर कॅपिटा इन्कम, नॅशनल पर कॅपिटा इन्कम. तर ते काय असतं की समजा टोटल पर कॅपिटा इन्कम इक्वल टू टोटल पॉप्युलेशन अपॉन टोटल नॅशनल इन्कम. म्हणजे उदाहरणार्थ की जर 1.05 म्हणजे 1 लाख हे टोटल पॉप्युलेशनचं उत्पन्न असेल आणि तुमची पॉप्युलेशन जर 1,000 असेल, तर 1 लाख भागिले 1,000 म्हणजे एका व्यक्तीचं हे इन्कम येतं 100 रुपये. ओके. हे असं. पुढे ब्रिटिश येण्याआधी असं मेन्शन होतं की बेंगालमध्ये जे व्हिजिटर आले तर बेंगाल हे इजिप्तपेक्षा जास्त रिच म्हटलं जायचं. कशामुळे? सिल्क, राईस, शुगर, बटर, ह्या गोष्टींमुळे. कॅनल सिस्टम फार चांगली होती बेंगालमधली, पण ब्रिटिशांनी स्वतःच्या काय बोलतात इम्पेरियलिझम पायी हे उद्ध्वस्त केलं. जसं उदाहरणार्थ की ज्यावेळेस दुष्काळ पडला होता भारतामध्ये आणि स्पेशली बेंगालमध्ये, तर लोक रस्त्यावर भुकेने मरत होते, लिटरली भुकेने मरत होते. आणि चर्चिलने काय केलं की लोकांसाठी दुष्काळातलं अन्न, तर त्याने ते आर्मी सप्लायसाठी वळवलं. आणि मग याच्यावर हा दुष्ट चर्चिल अजून काय म्हणतो की जर दुष्काळाने लोक मरायला लागले तर गांधी अजून जिवंत कसा. हे यांचं क्रौर्य. ओके. हे आपण चॅप्टर 1 मध्ये बघितलं. आता चॅप्टर 2 मध्ये जाऊयात. याची पीडीएफ ही मी तुम्हाला पीडीएफ ची लिंक पाठवून दिली याच्या खाली, व्हिडिओच्या खाली. ओके. वाचायला बरं पडेल. आता इंडियन इकॉनॉमी 50 ते 90. याच्यामध्ये काय काय बघून घेऊयात फक्त आपण. याची मी तुम्हाला इंडेक्स दाखवतो, एक मिनिट फक्त. ओके. ही इंडेक्स आहे याची, की गोल्स ऑफ 5 इयर प्लॅन्स बघणार आहोत त्याच्यात. ॲग्रिकल्चर अगेन कंपॅरिझन आहे त्याचं इंडस्ट्री आणि ट्रेडचं पहिल्या चॅप्टर सोबत. आणि ट्रेड पॉलिसी, इम्पोर्ट सबस्टिट्यूशन ही नेमकी काय हे बघणार आहोत ह्या चॅप्टर 2 मध्ये. ओके. चॅप्टर 2 वर जाऊयात. इंडियन इकॉनॉमी 1950 to 1990.
तर ऑफकोर्स इंट्रोडक्शन, हे जे दिसतंय ना, याचं सार आहे की द पिरियड, हे इंट्रोडक्शन लिहिता येईल तुम्हाला. The period between 1947 to 1990 marked India's journey towards economic self-reliance and development. Through 5-year plans, government adopted mixed economy model, emphasized public sector while encouraging private sector participate within the limits. The policy of agri-industry trade, strong inclination toward import substitution. म्हणजे त्यांनी काय सांगितलंय, आणि चॅप्टर मध्येही हेच सारे की इंडियाने आफ्टर इंडिपेंडन्स स्वतः आत्मनिर्भर होण्यावर भर दिला. त्यानंतर मिक्स इकॉनॉमिक मॉडेल स्वीकारलं, पब्लिक सेक्टरवर जास्त भर दिला, प्रायव्हेटायझेशन ठेवलं पण ते लिमिटमध्ये. म्हणजे थोडक्यात रशियाचं जसं सोशलिस्ट मॉडेल होतं ते अंगीकारायचा प्रयत्न केला. आणि ॲग्रिकल्चर इंडस्ट्री या क्षेत्रांमध्ये एक चांगल्या लेवलला ग्रोथची सुरुवात केली. तर हा इंट्रो तुम्ही लिहू शकता. त्यासोबतच हेच ह्या चॅप्टरचं सुद्धा सार आहे. अगेन हे आपण ग्रीन पार्ट जो आहे तो नंतर बघणार आहोत. तर सोशलिस्ट सोसायटी, मोस्ट इकॉनॉमिक्स आर मिक्स्ड इकॉनॉमीज, म्हणजे बऱ्यापैकी इकॉनॉमी जगातल्या मिक्स इकॉनॉमीज आहेत. ओके, सुरुवात प्लॅनने, हे पण एक्स्ट्रामध्येच आहे की प्लॅन काय असतो, बट प्लॅनिंग कमिशन समजण्यासाठी हे बेसिक सांगून देतो की हाऊ प्लॅन स्पेल्स आउट, म्हणजे प्लॅनिंग कमिशन समजण्याआधी प्लॅन काय असतो ते समजून घ्या. हाऊ रिसोर्सेस ऑफ अ नेशन should be put use to a specific objective, achieve to the specific period, स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह साठी स्पेसिफिक टाइम मध्ये स्वतःचे रिसोर्सेस जे आहेत नेशनचे तर ते यूज मध्ये आणणं. ओके, त्याला म्हणतात प्लॅन. आणि लॉंग टर्म साठी जो असतो बघ तो होईल पर्स्पेक्टिव्ह प्लॅन. आणि मग 1950 ला फॉर्म झालं प्लॅनिंग कमिशन. याचे चेअरपर्सन कोण होते? प्राईम मिनिस्टर. आता हे 5 इयर प्लॅन्स काय आहेत आणि याचा रोल काय राहिला, तर मग ऑप्शन ए करता येईल तुम्हाला. मेन पॉइंट काय? रोल ऑफ 5 इयर प्लॅन्स. ओके, यात पहिल्यांदा ग्रोथ कशी राहिली, तर इन्क्रीज कॅपॅसिटी टू प्रोड्यूस आउटपुट गुड्स अँड सर्व्हिस विद इन अ कंट्री. ओके, गुड्स, नवीन काही वस्तू देशात बनवणं, गुड्स आणि सर्व्हिसेस. ओके, या दोन्हींचा ग्रोथ करणं हे एक उद्दिष्ट राहिलं. त्यानंतर फर्स्ट 5 इयर प्लॅन हिने प्रायोरिटाईज केलं ॲग्रिकल्चर, म्हणजे ॲग्रिकल्चर, वाईल सबसिक्वेंट प्लॅन शिफ्टेड. आणि त्यानंतरचे जे आहेत तर त्यांनी इंडस्ट्रीवर ॲग्रिकल्चर शिफ्ट होईल यावर जास्त भर दिला. लक्षात घ्या की पहिलं काय होतं, ॲग्रिकल्चर फोकस फर्स्ट 5 इयर प्लॅन, आणि नंतरच्यांनी इंडस्ट्रीवर तो शिफ्ट केला की ॲग्रिकल्चर पासून इंडस्ट्रीवर जास्त आणखीन फोकस देत आहेत. त्याचे जनक महालनोबिस हे आपण एंडिंगला बघूयात त्यांचं महत्व. ओके, त्यानंतर त्यातलाच दुसरा पॉईंट, पहिला ग्रोथ बघितला, मॉडर्नायझेशन झालं की टू इन्क्रीज प्रोडक्शन ऑफ गुड्स आणि सर्व्हिसेस. त्यासोबतच म्हणजे गुड्स आणि सर्व्हिसेसचं प्रोडक्शन वाढवण्याचा प्रयत्न झाला. टेक्नॉलॉजीमध्ये सुधार करण्याचा प्रयत्न झाला, जसं फार्मर्सना नवीन सीड व्हरायटीज त्यांच्या फार्ममध्ये फार्मिंग करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आलं. त्यानंतर मॉडर्नायझेशन आणखीन कशात, तर वुमेनना एक वर्क प्लेस चांगली उपलब्ध व्हावी यासाठी सुद्धा प्रयत्न झाले. त्यानंतर येतो तिसरा पॉईंट त्यातलाच, हे सबसेक्शन बघतोय आपण सुरुवातीचे कशामध्ये, तर प्लॅनिंग कमिशन मध्ये. द फर्स्ट 5 इयर प्लॅन गिव्ह इम्पॉर्टन्स टू द सेल्फ रिलायन्स, आत्मनिर्भर भारत. मग तुम्हाला काय वाटलं, या मोदीजींनी सुरू केलं आहे? फक्त यांचा आत्मनिर्भर भारतचा विषय वेगळा होता की बाहेरून एक्सपोर्ट करायचं, जे बनायचं ते फक्त भारतच बनवणार, बाहेरनं पूर्ण बंद. याच्यामुळे मेन प्रॉब्लेम काय झाला की समजा ही एक कंपनी आहे, तर ही बजाजची कंपनी, तर ही समजा म्हणली की 100 रुपयाला गाडी. ओके, काय ऑप्शनच नाही. तुम्ही म्हणाल की नाही घेत जा, ते म्हणले नका घेऊ, ऑप्शनच नाही, कॉम्पिटिशन नाही. ज्यावेळेस दुसरी कंपनी येईल आणि ती म्हणेल 98 रुपयाला, त्यावेळेस ही म्हणेल 95 रुपयाला. सो कॉम्पिटिशनच मारलं इनडायरेक्टली. हा यातला मोठा इश्यू होता.
त्यानंतर एम टू रिड्यूस डिपेंडन्स ऑन, बघा की तेच फॉरेन गुड्सवरचा डिपेंडन्स कमी वगैरे करायचा प्रयत्न, टेक्नॉलॉजी प्रमोशन करायचा प्रयत्न. व्यक्ती लेवलला गांधीजींनी सांगितलं इनडायरेक्टली, बघा की गांधीजींनी सांगितलेलं की समाजातला जो सगळ्यात शेवटच्या पायरीचा माणूस, त्याचाही विकास करणं हा गोल असला पाहिजे. ओके. त्यानंतर इक्विटीचा प्रयत्न झाला, म्हणजे काय की जे रिसोर्सेस आहेत ते ठराविक सत्ता, आता जे ब्रिटिशांच्या काळात झालं की जमीनदार असतील, ठराविक सत्ता केंद्रित न राहता ते डिस्ट्रीब्यूट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. म्हणजे थोडक्यात काय, याच्यातली सायकोलॉजी समजून घ्या की तुम्ही जर त्यावेळी जिवंत असते आणि तुमच्याकडे देशाचा कारभार असता, तर ब्रिटिशांनी काय काय केलं ते सुधारण्याचा प्रयत्न तुम्ही केला असता. जसं आताच्या लेवलला सुद्धा मोदीजी काय करतायत, मोदीजींनी बऱ्याच नवीन पॉलिसीज आणल्या, बरोबर. तर ते काय करतायत, मॅनेजमेंट नीट करतायत फक्त. म्हणजे बऱ्याच गोष्टी पसरलेल्या होत्या त्या एका छत्राखाली आणल्या. त्यांच्या बऱ्याच स्कीम मधून मला हे दिसलं, जुन्या स्कीम, पण ह्या ज्या पसरलेल्या गोष्टी होत्या त्या एका छत्राखाली आणल्या, त्याचं मॅनेजमेंट नीट केलं आणि मग त्या गोष्टी नीट झाल्या. जसं इरिगेशनचं असेल, बघा इरिगेशन एखाद्याचं कधी चांगलं, म्हणजे वेस्ट महाराष्ट्र तुम्ही कायम बघता की त्यातल्या त्यात जास्त फ्लरिश आहे. ही डेव्हलपमेंट स्टेप बाय स्टेप होते. ओके. सुरुवातीला एक समजा एक देश होता, आणि त्याच्यात मग काय होईल की सुरुवातीचे 100-200 वर्ष त्यात लोकांना काहीच माहिती नसेल, मग ते काहीतरी खड्डे वगैरे खणतील. त्यानंतर मग त्याचं रूपांतर हळूहळू काही विहिरी खणतील. ओके. त्याच्यानंतर मग एक सिस्टीम चांगली बिल्ड होईल, की एक तर स्टेबल सिस्टीम बिल्ड होईल. त्याच्यामुळे त्या स्टेबल सिस्टीममुळे लेक्स वगैरे खणल्या जातील वेगवेगळे, आणि मग शेवटी एक 200-300 वर्षाने एक ह्या लेक्सचं कनेक्शन नीट केलं जाईल, आणि अजून मोठे काही लेक्स वगैरे जे पाण्याचे रिसोर्स आहेत ते बांधले जातील, आणि मग ती अख्खी एक वॉटर सिस्टीम डेव्हलप होईल. हे असं लॉंग टर्म मॅनेजमेंट असतं. सो हे जे बरेच लोक हे करतात ना की आज सिस्टीम आएंगे और सिस्टीम बदल देंगे, असं नाही रहता. ओके. तर हे बघितलं आपण ऍग्रिकल्चर मध्ये. त्यानंतर लँड रिफॉर्म्स आणि लँड सीलिंग ऍक्ट आणण्यात आला. त्याद्वारे काय केलं की जसं काही शेतकऱ्यांनी 1,000 एकर, 2,000, 3,000 एकर कसेल त्याची जमीन, सिंपल, जो त्या जमिनीवर कसत असेल, जे टिलर असेल, तर त्यालाच ती जमीन मिळावी. ह्या दोन गोष्टीतनं, लँड रिफॉर्म्स मधून आणि लँड सीलिंग ऍक्ट मधून हे करण्यात आलं. त्यानंतर काय तर ग्रीन रिव्हॉल्युशन झालं, हे महत्वाचं राहिलं शेतीमध्ये. का, कारण की 75% इंडिपेंडन्स नंतर 75% जनता ही शेतीवर अवलंबून होती. तर त्यात मग टेक्नॉलॉजीमध्ये थोडासा काय म्हणतात भर घालण्यात आली. जसं हाय यील्ड व्हरायटीचे सीड्स आणि क्रॉप्सची चांगली व्हरायटी डेव्हलप करण्यात आली. जसं HYV कशासाठी होते, तर व्हीट, राईस यांच्या व्हरायटीसाठी. त्यानंतर द सेकंड फेज ऑफ ग्रीन रिव्हॉल्युशन, मी जे म्हणलं की HYV टेक्नॉलॉजी स्प्रेड लार्ज नंबर ऑफ स्टेट आणि बेनिफिटेड मोर व्हरायटी ऑफ क्रॉप्स. म्हणजे आधी काय व्हायचं की एक पीक होतं, तर त्याच्यावर कीड पडली किंवा जे वातावरण आहे त्यातले बदल सहन नाही झाले, तर हे डिस्ट्रॉय होत होतं. त्यामुळे हाय यील्ड व्हरायटीचे क्रॉप डेव्हलप करण्यात आले. ओके. The portion of agriculture produce which is sold in market by farmers is called market surplus. सिंपल डेफिनेशन आहे, जो पोर्शन फार्मर्स मार्केटमध्ये सेल करतील, ओके, ऍग्रिकल्चरचं जे काही प्रोडक्शन असतील फार्मर सेल करतील, ते त्याला बोलणार, त्याची डेफिनेशन आहे मार्केट सरप्लस. आता याच्यामुळे काय झालं, पण एक HYV सीड्स वगैरे जे डेव्हलप झाले, याच्यानंतर पण मग गव्हर्नमेंटने पण सुद्धा स्वतःची सिस्टीम डेव्हलप केली, की त्यांचे स्वतःचे स्टोरेजेस बनवले. ओके. व्हीट, राईस याच्यासाठी स्पेसिफिक. याच्यामुळे सुद्धा की ज्यावेळेस वाईट कंडिशन असेल, किंवा जसं आता मोदीजी धान्य वाटप करतात, तर अशा कंडिशनसाठी सुद्धा गव्हर्नमेंटने स्वतः इनिशिएट केलं. आता हे सबसिडीज हव्यात का नाही याची डिबेट आहे, बट तो ह्या आन्सरचा पॉइंट नाही. कारण की आपण पहिल्या आन्सरमध्ये काय होतं, ॲग्री
इंडस्ट्री आणि इंटरनॅशनल ट्रेड वगैरे यांचं कम्पॅरिझन होतं. आता सेकंड ब्रिटिशांनी काय केलं सेम, आता सेकंड चॅप्टर मध्ये आपण काय करतोय हे होतं. आता ऍग्रिकल्चर बघितलं आपण प्रॉपर, त्यानंतर आता इंडस्ट्री ट्रेड बघूयात. तर इंडस्ट्री काय ऍग्रिकल्चर पेक्षा स्टेबल एम्प्लॉयमेंट देते. ओके, हे तर मान्य आहे. त्यानंतर जसं जास्त याच्या आणखीन एक यात जर पॉइंट ऍड करायचा राहिला तर फोकस ऑन डेव्हलपिंग हेवी इंडस्ट्रीज इन्फ्रास्ट्रक्चर अंडर पब्लिक सेक्टर. त्यासोबतच ज्या हेवी इंडस्ट्रीज आहेत जसं कोल मायनिंग, ओके, तर त्या पब्लिक सेक्टर अंडरच ठेवण्यात आल्या, किंवा ज्या हाय मशिनरीज वगैरे डेव्हलप बनवायच्यात तर त्या पब्लिक सेक्टर गव्हर्नमेंटकडेच ठेवण्यात आल्या. 1956ची इंडस्ट्रीयल पॉलिसी आली. फक्त आता काही प्रायव्हेट सेक्टर पण अलाव केले, पण ते प्रायव्हेट सेक्टर कसे, अगेन मग ते लिमिटेड आणि लायसनिंग. ओके, हे बघितलं. त्यासोबतच ऍग्री मधलं फक्त एक राहिलं होतं की भाकरा नांगल डॅम यांसारखे मोठे प्रोजेक्ट, इरिगेशन सारखे, हे सुद्धा एक पाण्याची मॅनेजमेंट व्यवस्था नीट मॅनेजमेंट व्हावी त्यासाठी. आताही तुम्ही बघता की नदी जोड प्रकल्प केले जातात. ओके, सो ह्या गोष्टी सुद्धा आपण म्हणजे 1947ला जे डेव्हलप व्हायचंय, तर ह्या गोष्टी स्टेप बाय स्टेप डेव्हलपमेंट आपण करणार. त्यानंतर मार्केट अँड स्टेट इंडियन इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट. मार्केट मधलं आणि जे इंडियाची इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ती बघूयात. तर स्टेट वुड कम्प्लीट कंट्रोल ऑफ, त्यावेळी स्टेटचं पूर्ण कंट्रोल होतं इंडस्ट्रीजवर, आणि प्रायव्हेट सेक्टर होते ते काहीतरी थोडेफार आणि कॉम्प्लिमेंटरी म्हणून होते. त्यानंतर स्मॉल स्केल इंडस्ट्रीज जर बघितल्या तर कर्वे कमिटीने हे एक्झाम्पल म्हणून टाकू शकता, हे जस्ट एक्स्ट्रा म्हणून. तर स्मॉल स्केल इंडस्ट्रीज प्रमोट करा रुरलच्या, स्पेसिफिक रुरल भागात, असं रेकमेंडेशन दिलं होतं. आता स्मॉल स्केल इंडस्ट्रीज का, तर त्या लेबर इंटेन्सिव्ह असतात, छोटे 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 उद्योग, त्यामुळे लोकांच्या हातात जे अनएम्प्लॉयमेंट होती त्याला रोजगार मिळेल. सो तुम्ही हे मेन्शन करताना 1970 ते त्यावेळेसची कमिटी सुद्धा तुम्हाला कुठली कर्वे कमिटी माहिती आहे आणि एनसीआरटी मध्ये आहे तर माहिती असणं अपेक्षित आहे. सो आन्सरवर जास्त प्रभाव पडणार आहे. प्रोटेक्ट रिझर्वेशन, आणि त्यांचं आणखीन एक होतं की रिझर्वेशन आणि फायनान्शियल सपोर्टही द्या, म्हणजे सबसिडीज द्या. त्यानंतर 6वा पॉईंट बघूया, ट्रेड पॉलिसी. ओके, हा मेन सी पॉइंट येईल. ऍग्रिकल्चर, इंडस्ट्री आणि आता ट्रेड पॉलिसी. ओके, ट्रेड पॉलिसी मधनं त्यावेळेस मी जे म्हणलं ना, इश्यू काय झाला की त्यांनी ट्रेड पॉलिसीमध्ये इम्पोर्ट्सला सबस्टिट्यूशन केलं. म्हणजे काय, भारतात बनणाऱ्या गोष्टींनाच प्रायोरिटी, आणि बाकीच्या बाहेरनं काही नाही, कमीत कमी गोष्टी फक्त आपण इम्पोर्ट करायच्या. तो हा एक इश्यू झाला. त्यानंतर इफेक्ट ऑफ पॉलिसीज ऑन इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट, इंडस्ट्री सेक्टर इनक्रीज इन पिरियड ऑफ. पण इंडस्ट्री सेक्टरमध्ये चांगलं डेव्हलपमेंट झालं की 11.8 वरनं ते जे आहे ते 24.6% इतकं भारतात डेव्हलपमेंट झालं. ओके, हे चांगलं होतं, बट फार असं की याच्यामुळे. आणि आत्ता तर ग्लोबलाइज त्यावेळेस एरा वेगळा होता, बट आत्ता ग्लोबलायझेशन शिवाय कुठलाच देश राहूच शकत नाही. जसं ब्रिटिशांनंतर आपण आपल्या देशावर लक्ष दिलं आणि बघा ऍग्रिकल्चर सेक्टरचा 59% आणि ते 34.9 वर आलं. तू म्हणाले हे कसं मग डेव्हलपमेंट झालं? नाही, हे इकडे डिवाइड जास्त झालं आणि हे चांगलं सुद्धा आहे. 13% होतं 1950 ते 51, म्हणजे सुरुवातीचे काही वर्ष, तर ते आपण काही वर्षांमध्येच म्हणजे पुढे 24.6% झालं. हे 28, किती म्हणजे किती वाढ झाली, 40.5, बरीच वाढ झाली. ओके, आणि आता आलो आपण मग कन्क्लुजनवर की ब्रिटिश दोन्ही मिळून आहे ना कन्क्लुजन, पहिला आणि दुसरा. तर ब्रिटिशांची जी एक्सप्लॉयटेशन आहे त्यातनं सोशिओ इकॉनॉमिक सेक्टर हे इंडिपेंडन्स नंतर काही प्रमाणात
ते इंडिपेंडंट झाले आणि प्रोग्रेस ऑफ इंडियन इकॉनॉमी ड्युरिंग फर्स्ट 7 year plans was impressive. Industries become more diverse. Situation after independence, self sufficient in food production, green revolutionचं contribution याच्यामध्ये लिहू शकता. त्यानंतर लँड रिफॉर्म झाले, जमीनदारांना याच्यामुळे आळा बसला. ओके, तर ह्या ज्या चांगल्या गोष्टी झाल्या ह्या मग फायनली तुम्ही लिहू शकता. आणि याच्यात एक्सेप्शनही लिहू शकता सुरुवातीला की इन्स्टेड ऑफ मोर फोकस ऑन पब्लिक सेक्टर, ह्या चांगल्या गोष्टी झाल्या. ओके, बघितल्या आपण की सेल्फ सफिशियंट वर जास्त फोकस, फूड प्रोडक्शन वर, ग्रीन रिव्होल्युशन. ओके, आता फक्त यातल्या दुसऱ्या चॅप्टर मधल्या पटपट राहिलेल्या गोष्टी बघून घेऊ. त्या काय, सुरुवातीला महालनोबिस यांच्याविषयी असणारे. ओके, महालनोबिस सेकंड 5 year प्लॅन ज्यांनी बनवला त्यांचं लँडमार्क कंट्रीब्युशन होतं डेव्हलपमेंटमध्ये भारताच्या. यांना आर्किटेक्ट ऑफ इंडियन प्लॅनिंग पण म्हटलं जातं. यांनी ब्रिटनच्या रॉयल सोसायटी चे म्हणजे मेंबर सुद्धा होते. ही फार त्यावेळी प्रेस्टिजियस समजलं जायचं. महालनोबिस यांनीच ISI ची स्थापना केली, म्हणजे पाकिस्तानला नाही ISI तर इंडियन स्टेट इन्स्टिट्यूटची, इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटची. ओके, तीच आहे. परत आणखीन काय राहिलंय. ओके, डिबेट सबसिडीजवर होते की ॲग्रिकल्चर सबसिडीज दिल्या पाहिजेत का. एकतर ॲग्रिकल्चर हे फार म्हणजे रिस्की आहे. ओके, तर मग तोच मुद्दा धरला. काही एक्सपर्ट म्हणतात की ॲग्रिकल्चर फार रिस्की आहे, सो फार्मर्स आधीच त्यांचा पैसा पूर्ण गुंतवतात आणि त्यातनं पण मग पीक निघेल का नाही, त्यामुळे सबसिडीज शासनाने त्यांना मदत करायला पाहिजे, म्हणजे सबसिडीज दिले पाहिजे, जसं फर्टिलायझर्स वगैरे. सो ही डिबेट तर कायमच चालत राहिली आहे कंट्रीमध्ये. 1960चा पिरियड आणखीन दिलं की आपण सेल्फ सफिशियंट फूड ग्रेन्सच्या बाबतीत आणखीन कंट्री जवळ गेली सेल्फ सफिशियन्सी फूड ग्रेन्सच्या बाबतीत. त्यानंतर इंडस्ट्रियल पॉलिसी रिव्हॉल्युशन, जे शॉर्ट मध्ये मी मार्गदर्शक म्हटलं ना, तर याच्यामध्ये स्टेट कंट्रोल जास्त राहिला इंडस्ट्रीजवरती. इंडस्ट्री स्टेट ओनच राहिल्या. काही इंडस्ट्रीजला लायसन्स देऊन त्यांच्यात प्रायव्हेट सेक्टरची एंट्री ठेवण्यात आली. तर LPG पॉलिसीज बघूयात. 1991 नंतर भारतामध्ये LPG रिफॉर्म्स आले, अर्थात लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन. तर ते काय आहेत हे बघूयात. त्यासाठी हा प्रश्न त्यात काय दिलंय की द इकॉनॉमिक रिफॉर्म ऑफ 1991 इंट्रोड्यूस कन्सेप्ट ऑफ लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन टू ट्रान्सफॉर्म इंडियन इकॉनॉमी. हा एक आन्सरचा पार्ट झाला. म्हणजे काय की लिबरलायझेशन वरती एक पॉइंट येईल, प्रायव्हेटायझेशन वरती एक पॉइंट येईल आणि ग्लोबलायझेशन वरती एक पॉइंट येईल. त्यानंतर क्रिटिकली असेस द इम्पॅक्ट ऑफ दीज रिफॉर्म्स ऑन इंडियाच ग्रोथ ट्रॅजेक्टरी, यावर एक पॉइंट येईल. इक्विटी आणि ग्लोबल स्टँडिंग, त्याच्यामुळे भारत कुठे उभा आहे आणि रिसेंट एक्झाम्पल. सो हे दुसरा पार्ट येईल. हा तिसरा पार्ट येईल. इम्पॅक्ट ऑफ रिफॉर्म्स विचारणार आहे ना, मग लिबरलायझेशनचा काय इम्पॅक्ट झाला, प्रायव्हेटायझेशनचा काय इम्पॅक्ट झाला, ग्लोबलायझेशनचा काय इम्पॅक्ट झाला, असे हा मेन पॉइंट येईल की LPG रिफॉर्मचा काय इम्पॅक्ट झाला, हे इम्पॅक्ट मध्ये येईल. ओके, आणि त्याच्यामध्ये परत सब पॉइंट येतील की लिबरलायझेशनचा इम्पॅक्ट, प्रायव्हेटायझेशनचा इम्पॅक्ट, ग्लोबलायझेशनचा इम्पॅक्ट. हा A पार्ट झाला. ओके, आणि अख्खा दुसरा पार्ट B, त्याच्यामध्ये ग्रोथ ट्रॅजेक्टरी, इक्विटी, ग्लोबल स्टँडिंग मध्ये भारत कुठे आहेत, हे 3 पॉइंट वेगळे येते. ओके, आणि C पॉइंट मध्ये आत्ताचे जे रिसेंट एक्झाम्पल आहे त्याचे हे येते. अशा 3 भागांमध्ये हे आन्सर आणि हा चॅप्टर डिवाइड करता येईल. ओके, इंट्रोडक्शन. तर याच्यामध्ये इंट्रोडक्शन हे चॅप्टर मुळे दिलंय की 1991 इंडिया मेट विथ अन इकॉनॉमिक क्रायसिस रिलेटेड टू एक्सटर्नल गव्हर्नमेंट डेप्ट. गव्हर्नमेंट एबल नव्हतं काय, रिपेमेंट
आणि बॉरोविंग्स जे आहेत, जे बॉरोविंग जे पैसे घेतले त्याचं रिपेमेंट करायला. आणि इंडियाचा फॉरेन एक्सचेंज रिझर्व जो आहे तर तो एकदम कमी झाला होता, की 2 दिवसाचे जे म्हणतात ना, 2 दिवसाचे आपल्याकडे पेमेंट करण्याचे पैसे राहिले होते. तर हा इंट्रोच्या खाली लिहू शकता तुम्ही. इंट्रो एक पॉझिटिव्ह नोटवर करू शकता, की ग्लोबलायझेशन 1991 नंतर ग्लोबलायझेशनमुळे इंडियाला जगाचं मार्केट ओपन झालं. आणि जरी भारताच्या इकॉनॉमिक रिसोर्सवर स्ट्रेस आला असला तरी हे भारताच्या फ्युचरसाठी फार चांगलं झालं. आणि त्याला इम्पॅक्ट करणाऱ्या मग काही गोष्टी किंवा पॉलिसीज, तर त्यातलं सगळ्यात पहिल्यांदा लिबरलायझेशन. ओके, हे बँकने वगैरे जे हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आहे, की IMF ने वगैरे कसं लोन दिलं, हे ग्रीन याच्यात सिम्बॉल केलेलं आहे. तर ते नंतर पाहूया. आधी पहिला मुद्दा मी जे म्हणलं, की लिबरलायझेशन. लिबरलायझेशन इंट्रोड्युस्ड इंडस्ट्रियल लायसनिंग, एक्सपोर्ट इम्पोर्ट पॉलिसी, फिस्कल पॉलिसी. म्हणजे काय, की लिबरलायझेशन आल्यामुळे एक्सपोर्ट इम्पोर्ट, मेन म्हणजे इम्पोर्ट वरती जे टॅक्स लावले होते, की बाहेरच्या देशातनं आपल्या देशात कुठलाही माल येणार नाही. त्यांच्या कंपन्यांना माल हे करायचा असेल तर समजा 50%, 100% टॅक्स, मग दुसरे देश तुमच्या देशात इम्पोर्टच करू शकणार नाही. ओके, त्यानंतर डिरेग्युलेशन ऑफ इंडस्ट्रियल सेक्टर. ओके, डिरेग्युलेट केलं म्हणजे काय, आधी लायसन्स वगैरे मिळत नव्हते. सगळ्या ज्या फॅक्टरीज, कंपनीज होत्या तर त्या गव्हर्नमेंटच्या मालकीच्या. मग त्यासाठी परमिशन दिलं, की विदाऊट परमिशन, गव्हर्नमेंटची परमिशन पण तुम्ही फॅक्टरीज काढू शकता, गुड्स प्रोड्यूस करू शकता, स्मॉल स्केल इंडस्ट्रीज डेव्हलप करू शकता. त्यानंतर जे टॅक्स होते तर ते फिक्स करण्यात आले. ओके, गुड्सच्या प्राइस फिक्स करण्यात आल्या. इंडस्ट्रियल लायसनिंग जे होतं, लायसनिंग देऊन की ठराविक लोकांनाच इंडस्ट्री किंवा इंडस्ट्रीज वरतीच ठराविक लोकांनाच लायसन अलाव, तर ती गोष्ट बंद झाली. फक्त काही गोष्टी ह्या सरकारकडे राहिल्या, जसं अल्कोहोल असेल, सिगारेट असेल, हजार्डस केमिकल. नाही तर बाई आपल्या लोक आपली म्हणजे अशी एवढी महान आहेत, तर गल्ली गल्लीत दारूचा गुत्ता सुरू केला असता, कोणालाही जर वाटत बसले असते लायसन तर. सो ह्या काही गोष्टी सरकारने सरकारकडे ठेवल्या. त्यानंतर फायनान्स सेक्टरमध्ये रिफॉर्म झाले, जसं स्टॉक एक्सचेंज, आपल्या बँकेमध्ये इन्व्हेस्ट, कमर्शियल बँकमध्ये इन्व्हेस्ट, या गोष्टी फॉरेनर्सला अलाउ, फॉरेनर्स आणि फॉरेन बँकला अलाउड झाल्या. मेजर एम काय राहिला, की RBIचा रोल त्यांनी लिमिटेड केला. म्हणजे आताही असं नाही की RBIचा कंट्रोल काहीच नाहीये, बट तो लिमिटेड आहे, की बँक तुमचं स्वातंत्र्य, जे तुमचं काम आहे ते प्रत्येक वेळी RBI येऊन विचारत नका बसू की काय करू काय करू. तर तुम्ही तुमच्या गोष्टी हँडल करा. फक्त काही रेग्युलेशन्स असतील जे GDP साठी महत्वाचे, ते फक्त RBI लागू करेल. आणि 50% इन्व्हेस्टमेंट अलाव केली. आता मनमोहन सिंग हुशार होते, एखाद्या कंपनीत 51% इन्व्हेस्टमेंट आली म्हणजे ती कंपनी तुमच्या मालकीची होती. ओके, यांनी 50% अलाव केले. ओके, पुढे फॉरेन इन्स्टिट्यूशन इन्व्हेस्टर, फॉरेन जे फंड्स होते, म्युच्युअल फंड वगैरे, हे म्हणजे म्युच्युअल फंड्स मध्ये वगैरे इंडियन याच्यात अलाउड केलं फायनान्शियल मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करणं. तर ते झालं. त्यानंतर तिसरा पॉइंट हे लिबरलायझेशन मध्येच बघतोय, की लिबरलायझेशन मध्ये नेमकी काय पिन पॉइंट रिफॉर्म झाले. तर टॅक्स रिफॉर्मही झाले, जसं फिस्कल पॉलिसी, जी गव्हर्नमेंट टॅक्सेशन आहे तर ते बरोबर म्हणजे मेजर करून ते कमी करण्यात आलं, जे जास्त होतं. त्यानंतर डायरेक्ट टॅक्सेस जे आहेत, जे बिझनेस एंटरप्राइजेस आणि इंडिव्हिज्युअलवर लागायचे, बिझनेस एंटरप्राइजेसवर जर प्रॉपर आणखीन म्हटलं तर कॉर्पोरेट टॅक्स लागायचा, तोही कमी करण्यात आला. याच्यामुळे मग इंडस्ट्रीला फ्लरिश होण्याचा संधी अधिक मिळाली. त्यानंतर फॉरेन एक्सचेंज असतील तर BOP याच्यामध्ये फॉरेन करन्सी म्हणजे इंडियन रुपी डिव्हॅल्यूड करण्यात आला फॉरेन करन्सीच्या तुलनेने. म्हणजे आधी जे होतं, 1 रुपया इक्वल टू, मी उदाहरण देतो, 1 रुपया इक्वल टू जर समजा $1 असेल,
तर आता प्रॉब्लेम काय होईल की इथं रुपयाची व्हॅल्यू डॉलरची इक्वल आहे. तर मग मला सांगा की म्हणजे मी त्यावेळेसची कंडिशन बोलतोय, तुम्ही अशा कंट्रीमध्ये इन्व्हेस्ट कराल की जी आता इंडिपेंडेंट झाली आहे, फारशी प्रॉपर सगळ्या इंडस्ट्रियल सिस्टीम डेव्हलप नाहीये, इकॉनॉमी आत्ता ओपन झाली, अशा याच्यात इन्व्हेस्ट कराल की ज्याची इकॉनॉमी ऑलरेडी फ्लरिश्ड आहे. ओके, अशा इकॉनॉमीमध्ये हा एक रुपया इन्व्हेस्ट करा नाही. पण इथे जर $1 म्हणजे $100 किंवा एवढं नाही, $1 म्हणजे ₹10 असतील, तर मग तुम्ही इथे विचार कराल की नाही बाई, लेबर चीप मिळेल, लँडचं रेंट चीप मिळेल. ओके, इथे इन्व्हेस्टमेंट करणं पण ठीक आहे. सो इथे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. त्यानंतर प्रमोट इफिशियन्सी इन लोकल इंडस्ट्रीची इफिशियन्सी प्रमोट करण्यात आली, मॉडर्न टेक्नॉलॉजीला वाव देण्यात आला, एक्सपोर्ट इम्पोर्ट एक्सपोर्ट हे रेग्युलेट नीट करण्यात आले. त्यानंतर एक्स्ट्रा जे टॅरिफ होते की तुम्ही जर आमच्या देशात माल टाकताय, तर आमच्या देशात जी कंपनी माल बनवती त्याला जर ₹10 लागत असतील आणि ₹1 टॅक्स असेल, तर तुमच्यावर आम्ही ₹30 टॅक्स लावणार. हा, हे बंद करण्यात आलं. ओके, हे जे टॅरिफ्स आहेत हे बंद करण्यात आले. त्यानंतर आणखीन काय की 2001 पासन ओके, एक्सपोर्ट ड्युटीज हॅव बीन रिमूव्ह, लायसन इन्क्रीज कॉम्पिटेटिव्ह पोझिशन इन इंडियन गुड्स अँड इंटरनॅशनल मार्केट. ओके, हा एक परिणाम झाला त्याचा. त्यानंतर पुढे बघूयात, लिबरलायझेशन झालं. आता प्रायव्हेटायझेशन वर जाऊयात की प्रायव्हेटायझेशन ऑफ द पब्लिक सेक्टर आणि स्पेसिफिक म्हणायला गेलं तर डिसइन्व्हेस्टमेंट. आता प्रायव्हेट सेक्टर म्हणजे पब्लिक सेक्टरचं डिसइन्व्हेस्टमेंट करण्यात आलं. जसं आता मोदीजींनी एअर इंडिया मधले काही स्टेक हे टाटांकडे दिला. ओके, महत्वाचं म्हणजे 50 वर्षांसाठी लीजवर दिलं. आता याचा फायदा काय होतो की समजा गव्हर्नमेंटची ऑर्गनायझेशन आहे, तिथे अधिकारी आहेत. ओके, तर करप्ट होण्याचे चान्सेस आहेत आणि समजा बुडायला लागली तर गव्हर्नमेंट एक्स्ट्रा पैसा पुरवतच राहणार आहे. तसं प्रायव्हेट वाल्यांना ऑप्शनच नाही ना, बुडाली का खतम. मग ते म्हणजे आणि प्रॉफिट ओरिएंटेड जास्त असणार आहे. तसं हे एरोप्लेन आहे समजा, आता हाय समजायला काय जात आहे, इथे एका ठिकाणी ओके 6 माणसं बसवतील ते प्रायव्हेट वाले, इथे एक सीट काढतील. आता किती बसवतील, त्याच्या 4 पट बसवतील. ओके, फॅसिलिटी जास्त अजून वाढवतील, कारण की मग कॉम्पिटिशन आहे. ओके, गव्हर्नमेंटला कॉम्पिटिशनची काही चिंता नव्हती आणि मग याच्यात आणखीन काही चांगले बदल करतील. ओके, त्यामुळे गव्हर्नमेंटने डिसइन्व्हेस्टमेंट केलं. ज्या पब्लिक सेक्टर हे होत्या PSUs. ओके, तर त्याच्यामुळे मग त्यांना ते डेव्हलप करणं पण इझी झालं. पुढे ग्लोबलायझेशन बघूयात. आता काय झालं बघितलं, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि तिसरा पार्ट म्हणजे म्हणलं ग्लोबलायझेशनचा एक पॉइंट येईल. ओके, आता याची अगदी डेफिनेशन सुरुवातीला एक लाईन लिहायची झाली, ट्रान्सफॉर्मिंग द वर्ल्ड टुवर्ड ग्रेटर इंडिपेंडन्स अँड इंटिग्रेशन. जगाचं एकत्रीकरण झालं, एक मार्केट. ओके, तर दिस इज द वन ऑफ द इम्पॉर्टंट आउटकम ऑफ ग्लोबलायझेशन. काय ग्लोबलायझेशनचा महत्वाचा आउटकम राहिला तर हायर रेग्युलर सर्व्हिस फ्रॉम एक्सटर्नल सोर्स, मोस्टली अदर्स कंट्रीज. म्हणजे काय की समजा ही एक कंपनी, हिची मोनोपॉली की ही ₹100 रिचार्ज विकती. आता दुसरी एक कंपनी आली बी, अजून एक फॉरेन सी, डी, या कंपनीने केले ₹90. ए कंपनीला पण कॉम्पिटिशनमुळे ₹90 करावे लागतील. सी कंपनीने केले ₹70. ह्या दोन्ही कंपन्यांना ₹70 करावे लागतील. डी कंपनीने केले ₹60. सगळ्यांना मिळून त्याच रेंजमध्ये कमी जास्त प्राइस करावी लागेल. ही कॉम्पिटिशन वाढली. त्यानंतर जी एक इंडस्ट्री आहे, आता ही एक इंडस्ट्री आहे, इथं लिमिटेड लोक आहेत, लिमिटेड एक्सपिरियन्स असलेली, म्हणजे एक स्पेसिफिक एक्सपिरियन्स असले, पण बाहेरचा एक माणूस आहे ज्याच्या कंट्रीत फ्लडीच झाली इंडस्ट्री, त्याला आपण हायर केलं आणि त्याला म्हणलं भाई हे नीट कर. त्याच्याकडनं मग आपली लोक पण शिकली आणि सो हा एक्सपिरियन्स गेनिंग सुद्धा वाढलं.
आउटसोर्सिंग मधून. त्यानंतर मॉडर्न टेक्नॉलॉजी जसं इंटरनेट असेल, व्हॉइस, व्हिज्युअल, जग कनेक्ट झालं ना, सो या टेक्नॉलॉजी सुद्धा वापरणं तुम्हाला सोपं झालं. आणि त्याच्यामुळे तुमची इफिशियन्सी वाढली. त्यानंतर वर्ल्ड त्याच्यामध्ये एक महत्वाचाही वाटा सबसेक्शन करून लिहिता येईल. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, जसं हे एक मार्केट आहे, हे एक मार्केट आहे, ह्या सगळ्यांनी आपले आपले वेगळे टॅक्स लावले. ओके, पण ह्या सगळ्यांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आणि सगळं म्हणलं की तुम्ही सगळे पण इथे विकू शकता. ओके, तर मग त्यांना पण ते सोयीस्कर पडणार आहे, हे त्यांचे टॅक्स कमी करणार आहेत आणि इथं विकतील. ओके, इथे कॉम्पिटिशन पण क्रिएट होईल. इनडायरेक्टली वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन पण हेच काम करतं. सिम्पल. ओके, हा काय डाटा आहे. जीडीपी इन्क्रीज 5.6% होता 80 ते 91 मध्ये. 92 ते 2001 मध्ये बघा 6.4 झाला आणि 2002 ते 7 8% झाला. राडाच. ओके, ऍग्रिकल्चर मधले रिफॉर्म्स म्हणजे आता हे काय करतोय आपण, एलपीजी रिफॉर्म्स बघितले काय काय झालते आणि ते कम्पॅरिझन करतोय की पहिल्या पण आपण चॅप्टर मध्ये बघितलं ना नेमकी काय झालं ऍग्रिकल्चर इंडस्ट्री यांच्यामध्ये. ओके, रिफॉर्म्स हॅव नॉट बीन एबल टू बेनिफिट ऍग्रिकल्चरला फार बेनिफिट नाही झाला. इन्फ्रास्ट्रक्चर, मार्केट, रोड याच्यामध्ये चांगलं एक्सटेन्शन झालं. ओके, त्यानंतर एक्सपोर्ट ओरिएंटेड पॉलिसीज की प्रोडक्ट बनवायचे आणि एक्सपोर्ट प्रॉफिट हा जास्त उद्देश ठेवून पॉलिसीज बनवल्या गेल्या. डिसइन्व्हेस्टमेंट झालं, जसं PSUचं डिसइन्व्हेस्टमेंट करण्यात आलं प्रायव्हेट सेक्टरला. पण याचा फायदा काय झाला की उलट ज्या PSUज जास्त डेव्हलप बाजूने नव्हत्या किंवा त्यां फार वर्किंग नव्हत्या, सो त्यांच्यावर गव्हर्नमेंटला हे समजा ही एक कंपनी विकली. ओके, आणि यातनं येणारा पैसा आहे त्यातनं बाकीचे जे PSUज आहेत चार, त्यांना नीट करण्यासाठी किंवा त्यांचं मॅनेजमेंट नीट करण्यासाठी गव्हर्नमेंटला फायदा झाला. त्यासोबतच फॉरेन इन्व्हेस्टमेंटला स्कोप मिळाला की फॉरेन इन्व्हेस्टमेंट येऊ शकते. आणि हे कन्क्लुजन की दिस पॉलिसीज प्रोड्यूस पॉझिटिव्ह इम्पॅक्ट. या पॉलिसीजमुळे पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला. ग्लोबलायझेशनमुळे जग एकत्र झालं आणि जगाच्या मार्केटमध्ये भारताला नवनवीन संधी उपलब्ध झाल्या. उदाहरणार्थ मग हायटेक कंपनीज, आता आपलं इन्फोसिस असेल. ओके, अशा जागतिक लेवलला भारताला एकत्र होण्यासाठी किंवा ग्लोबलायझेशन मध्ये भारताला स्वतःची ग्रोथ कॉन्सन्ट्रेशन करण्याची संधी यामुळे उपलब्ध झाली. हे तुम्ही कन्क्लुजन असं करू शकता. ओके, तर हा होता चॅप्टर 3.